नक्की प्रॅक्टिस करून या. उद्या नक्की प्रॅक्टिस करून या. ठीक आहे. ते अगदी सोपं आहे. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे अत्यंत सोपं आहे. आणि मी ते आणखीन सोपं करून सांगतो सगळं. त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका. न यायचा प्रश्नच नाही. न याचा प्रश्नच नाही. अतिशय सोपं आहे. ठीक आहे. आता मी स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे. अगदी एक एक तुम्ही पाहिजे तर एक नोटबुक आणि पेन जवळ ठेवा पाहिजे तर. जर का वाटलं तर नोट्स घ्या. बरं का. म्हणजे कुठली एखादी स्टेप आणली तर कधी कधी व्हिडिओ बघायची पटकन नोट्स मध्ये आपल्याला कळते जास्ती. एक इश्यू आहे माझा, म्हणजे ऍक्च्युली मी काय झालं, माझं 7ला डाउनलोड कम्प्लीट झालं. हा. आणि नंतर तुम्ही जे मला तुमचं ते हे पाठवलं ना ऍड, की ते बोर हो रहा है, बहुत बोर हो रहा है. हा हा हा. त्याचं ते डाउनलोड वगैरे केलं मी, पण ते ना सॉफ्टवेअर मध्ये कसं येतं ते काही लक्षात येईना माझ्या. नाही तर मी आतापर्यंत ती ऍड एडिट करून, म्हणजे माझ्या पद्धतीने जेवढं मला एडिटिंग येतं. नाही ठीक आहे. आज आपण ते शिकणार आहोत. का मी तुम्हाला सांगितलं फक्त दाखवायला केलं, म्हणजे तुम्हाला शॉर्टच्या कल्पना यासाठी दाखवायला केलं होतं. आज आता आपण ऍक्च्युअल करणार आहोत आणि तुम्ही माझ्या बरोबर ऍक्च्युअली करणार आहात ते. त्यामुळे आज तुम्हाला बरोबर प्रॅक्टिस होईल आणि सगळं व्यवस्थित कळेल. रायवाकर आपल्या बडे मॅडमचा मात्र जरासा प्रॉब्लेम येणार आहे, कारण त्यांना उद्या ते करायला लागणार आहे बघून. ठीक आहे. पण आज तुमचा एक मात्र आहे. आज किती बघा नशीब असतं. आज तुमचं रिसेप्शन क्लिअर आहे आणि तुमच्याकडे आज लॅपटॉप नाहीये. एकदम क्लिअर आहे तुमचं रिसेप्शन आज. म्हणजे एरवी सुद्धा दिसताना तुम्ही अशा दुर्गट दिसता मला. आज एकदम क्लिअर, आवाज क्लिअर, तुमचा आवाज क्लिअर आहे एकदम. आज माझ्या मुलीला सोबत घेतलाय, चालेल ना? हो चालेल ना. नमस्कार. त्या काय करतात, तुम्ही काय करता? माझं पीजी चालू आहे सायकोलॉजी मध्ये. सायकोलॉजी. ओके. आणि फॉरेन लँग्वेजेस सुरू आहे. क्या बात आहे. कुठली लँग्वेज? फ्रेंच झाली आहे माझी. वा वा, मस्त, एकदम फर्स्ट क्लास. ही करू लागेल मला कारभार. हा करणार ना नक्की. आपली मुलंच आपल्याला शिकवत होतं जास्ती, त्यामुळे. एनिवे आपण चालू करूया. तुमचं परत नेटवर्क जायच्या आधी मला तुम्हाला बेसिक सगळ्या बडे मॅडमचं नेटवर्क जातं, त्यामुळे मला वेस्ट नाही करायचा टाइम. लगेच चालू करूया आपण. आता मी प्रेझेंट चालू करतो स्क्रीन. पहिले एंटायर स्क्रीन चालू करतो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित सगळे मेनू दिसतील. आणि माझा खूप कचरा उघडा असेल. आता आमच्या मुलांच्या मार्कशीट काढल्यात आज. अनफॉर्च्युनेटली 4 लोकांना नापास करायला लागलाय. त्यामुळे मी तसा पण काय म्हणायचं, लोकांचे शिव्या खातो आणि शापी खातो आणि काय म्हणायचं, लोकांचे आशीर्वाद पण मिळतात. सगळं येतं शिकवायला लागलं की. टीचिंग यू हॅव टू बी रेडी फॉर एव्हरीथिंग. आजची माझी ऍड आहे ही. आजची ऍड आहे. तुम्ही जर का माझ्या ऑल्टरकास्टच्या इंस्टाग्राम अकाउंट फॉलो केला तर त्याच्यामुळे तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी मिळतील. बंद करतोय सगळं मी. ओके. सो नाव आय एम गोइंग टू स्टार्ट द सॉफ्टवेअर. पहिले सॉफ्टवेअर चालू माझ्या इथे मी शॉर्टकट आणून ठेवलेला आहे माझ्या डेस्कटॉपवरती, त्यामुळे माझा इथे डेस्कटॉपवरती आहे. तुम्ही सुद्धा सॉफ्टवेअर चालू करा. पॉवर बिल्डर, पॉवर डायरेक्टर. ओके. चालू केल्यावर तुम्हाला हा स्क्रीन दिसेल. आता दिसतोय, येईल तुमच्या समोर. आता बघा हा स्क्रीन येईल तुमच्या समोर. हा नाही आला तर मला सांगा कुठला स्क्रीन येतोय, काय येत आहे ते. त्याच्यामुळे जरासं एखाद्या ठिकाणी क्लिक करायला लागतं. माझा जो स्क्रीन आलाय तो आलाय का? हा बघा. हा मी असं पण चालू शकतो ना. काय प्रॉब्लेम नाही. आपण गेम खेळायला काहीच नाही. मी दोन्ही विंडो छोट्या छोट्या केल्या. विंडोज रिसाइज करून घेतल्यात मी, म्हणजे मला दोन्ही दिसतं. आला का तुमचा स्क्रीन? हा माझा आहे डावीकडे तो. सर आम्हाला थोडा वेळ लागेल. आता तिने ते ऍक्च्युली डाउनलोड केलं होतं पण इन्स्टॉल नव्हतं केलं, तर आता करते ती. ते आता 8-10%
हा होईल त्याला. मुळे मॅडम तुमचा आला स्क्रीन? हो सर, एक सेकंड. अरे डाउनलोड झालं होतं ना सर हे. तुमची मुलगी काय करते? रायबागकर काय करते? काय करतेस म्हणते सर? मी आता BA मध्ये FY BA. FIBA. ओके. आणि काय करायचा विचार आहे? फिलॉसॉफी मध्ये मेजर करायचं आता ठरलंय. ओके. माहित नाही. कुठल्या कॉलेजमध्ये? रुईया. हो रुईया. गुड. मी रुईयाला शिकवतोय सध्या ऑनलाईन. वाव. BMM च्या मुलांना शिकवतोय. नाईस नाईस. BMM च्या थर्ड इयरच्या मुलांना शिकवतोय सध्या. दर बुधवारी लेक्चर असतात. माझं झालंय सर. ओके. यांचं पण होऊ दे. आम्हाला BA मध्ये असल्यामुळे आम्हाला माहिती नाही. नाही. तर पण ते BMM साईडला कसं आलं नाही तुमच्या? नाही, मी ते रिसाइज केले स्क्रीन. तुमचा विंडो आहे ना ती अशी खेचायची एजनी. हो. कडेने खेचली की ती छोटी होते. म्हणून मी दोन्ही त्या म्हणजे ब्राउझरची विंडो आणि ही विंडो अशा एकत्र ठेवल्यात. म्हणजे मला तुम्ही पण दिसताय सगळे आणि मला माझा स्क्रीन पण दिसतोय. हे बघा. अशी टोकाला न्यायची आणि अशी खेचायची. रुईयाच्या BMMच्या बोर्ड ऑफ स्टडीज वरती मी आहे. बोर्ड ऑफ स्टडीज. सॉरी. रुईयाच्या BMMच्या बोर्ड ऑफ स्टडीज वरती मी आहे. वाव. मस्त. नाईस. माझ्या घशासाठी शेवटी चूर्ण आलाय आज एक. ते चूर्ण खातोय साईडला. झाला का इन्स्टॉल? हो 2 मिनिटं. सर तुमची स्क्रीन जशी दिसती ना पॉवर डायरेक्टर ओपन केल्यावर. तुमची स्क्रीन शेअर करा बघू. हा तेच म्हटलं मी. कशी करू? आता तुमचं चालू आहे ना हे मीटिंग चालू आहे ना. हा. मीटिंगच्या राईट साईडला हे बघा दाखवतो तुम्हाला. आधी बघून घ्या. इथे राईट साईडला तुम्हाला शेअरिंगचं ऑप्शन येईल. थांबा. हे बघा. यू आर प्रेझेंटिंग आहे ना. इथे तुम्हाला शेअरिंगचं ऑप्शन इथे ऑप्शन येईल. माझं मी शेअरिंग बंद करतो आधी. आता तुम्हाला प्रेझेंट नावाचं ऑप्शन येईल तिकडे. दिसतंय सर तुम्हाला? गुगल मीटच्या ह्याच्यावर क्लिक कर आणि शेअर कर. शेअरच्या ऑप्शनवर क्लिक कर. हा रोजचं काम दिसतंय सर. आणि शेअर केल्यानंतर कुठली येतंय. हा दिसतंय आता. आता ती तुमची चालू करा. नाही बरोबर आहे. काही चुकलेलं नाहीये. बरोबर आहे. ओके ना? हो अगदी ओके. काही करू नका. ठीक आहे. स्टॉप करू का शेअरिंग? हो स्टॉप करा. मी फक्त काय केलंय ही विंडो छोटी मोठी केली. बाकी काही नाही. ही विंडो आलं लक्षात ते. So sir, आम्ही ऍप इन्स्टॉल केला आहे and then there was this option की start make your own video ad. तर मी त्याच्यावरती क्लिक केलंय पण आमची जी स्क्रीन आहे ती तुमच्यापेक्षा वेगळी आहे. सो तुम्ही कुठे गेला तर नाही तुम्ही चुकीचं केलं ऑप्शन. मला आधी 2 होते ना तिकडे. एक मेक युअर ओन व्हिडिओ ऍड. मला स्क्रीन शेअर करा. एक सेकंड. होतोय का? ओके. तुमचं काय झालंय नवीन हे आलाय टेम्पलेट दुसरी दिसते. थांबा जरा मी तुम्हाला सांगतो कुठून बघायचं ते. 1 मिनिट. चष्मा बदलायला लागतो. त्रास आहे.
तिथे कुठेतरी तुम्हाला मेक युअर व्हिडिओ ऍक्टिव्हिटी, एक मिनिट मला पण बघायला लागेल. मी बॅक जाऊन परत ओपन करू का? नाही नको. इथे प्लगइन्सला नाही, थांबा कुठेतरी त्याचं असणार. हा तिथे जा तुम्ही, फाईल मेनू मध्ये जा. मला विंडो शेअर करताय ना तुम्ही अजून? ओके, हो. गो टू द फाईल मेनू. दिस वन? टॉपला फाईल मेनू. तुम्ही विंडो शेअर केले मला. तुम्ही काय करा, यू गेट आउट ऑफ दिस अँड नाही, इथे 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 डावीकडे, इथे उजवीकडे प्रोजेक्टला क्लिक करा. प्रोजेक्ट टेम्पलेट आहे ना, एम्प्टी आहे सगळं. एम्प्टी आहे सगळं. ओके, गो टू फाईल मेनू. फाईल मेन्यू ऑन दिस की ऑन टॉप. देयर इज नो ऑप्शन सच एज फाईल मेन्यू ऑन टॉप. असतं ना, विंडोच्या वरती फाईल मेनू असणारच. नाहीये. एक काम कर, एक मिनिट, विंडोजच्या वर म्हणजे तुम्ही माझ्या लॅपटॉप मध्ये म्हणताय का की ह्या ऍप? लॅपटॉप. अच्छा, ओके. हा फाईल मेनू मध्ये जाऊन काय दिसतंय? कारण मला तुमचा फाईल मेनू दिसत नाहीये. ओके, एक मिनिट, मग मी शेअरिंग करणं स्टॉप करते अँड देन आय विल शेअर द एंटायर स्क्रीन. या एक सेकंड. It's taking time. काय करतोय तू? आता दिसते का स्क्रीन? हा दिसते ना. हा, सो फाईल्सला गेले ना. इथे नाही, त्या ऍप्लिकेशन मधल्याच ऍप्लिकेशनला क्लिक कर. ऍप्लिकेशनला काय करते तू? अरे त्यांचं डाउनलोड कॅन्सल कर. इथून नाही. यू ऑलरेडी इन्स्टॉल्ड इट ना, इट्स ओपन. हा अँड वेट. हा, आता फुल मोड जा. फुल मोड लेफ्टला. क्लिक ऑन फुल मोड. हा या, माझं माहित आहे. लॉन्च फ्री वर्जन. आता आली ना? अच्छा, ओके. हेच राईट. अँड क्विक स्टार्टचा ऑप्शन आलाय. बंद कर. ओके, स्टॉप शेअरिंग नाउ. ओके, सो आय एम गोइंग टू बिगिन नाउ. बडे मॅडम लक्ष द्या आता. आणि तुम्ही दोघींनी करायचं ती फाईल जी आहे ती डाउनलोड झालेली आहे कॉम्प्युटरवरती, बरोबर? इट्स इन द कॉम्प्युटर. नाउ आय एम गोइंग टू शेअर माय स्क्रीन अँड विल बिगिन. All right. So now, आता तुम्हाला बेसिक सांगतो. हा जो भाग आहे या आपल्या सगळ्याचा, दिस पार्ट इज द प्रोजेक्ट विंडो. म्हणजे तिथे आपला मीडिया आपण काही एडिट करणार आहोत त्या सगळ्या फाईल इथे येतात. काल तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे इथे सगळ्या फाईल येतात. म्हणजे आता या ज्या यांच्या बाय डिफॉल्ट काही फाईल आलेल्या आहेत त्यांनी दिलेल्या आहेत आपल्याला, त्या फाईल घेऊन आपण असं खाली एडिट करू शकतो. याच्यासाठी त्या फाईल असतात. त्याचा आणि हार्ड डिस्कचा संबंध एवढाच आहे की हार्ड डिस्क इथे ती फाईल एवढंच दाखवतो, तिकडनं फक्त तो रिप्रेझेंटेशन करतो त्याचं. म्हणजे थोडक्यात इकडनं फाईल डिलीट केली तर ते हार्ड डिस्कवरची डिलीट होत नाही. ओके, ही ती आहे. ही आपली प्रोजेक्ट व्ह्यूवर आहे. म्हणजे आपला हा जो ही जी आहे खालची, हिला टाइमलाईन म्हणतात, बरोबर? म्हणजे प्रत्येक शॉट, आता फॉर एक्झाम्पल हा MP4 आहे. MP4 इथे आपण घातला तर त्या प्रत्येक शॉटची काही लेंथ असते, बरोबर? ती लेंथ आपण इथपासून इथपर्यंत घेतलं ते साधारण 8 सेकंदाची लेंथ आहे. इथे दिसतं आपल्याला, इथे दिसतं बघा, 8 सेकंद 11 फ्रेम्स,
ओके, आपल्या एका सेकंदाच्या शॉटमध्ये 30 फ्रेम असतात. मग आता ह्याचं गणित कसं आहे, फ्रेम्स, सेकंड्स, मिनिट्स आणि आवर्स असं असतं याचं टाइमलाईनचं गणित, बरोबर. आता 8 सेकंद आणि 11 फ्रेम हे आता याची लेंथ आहे. 11 नाही, ऍक्च्युली 9 असेल पूर्ण. हे बघा 10 सेकंद आहे त्याची बरोबर लेंथ इथे, बरोबर. हे त्याचं गणित झालं. म्हणजे कुठलाही शॉट 0 पासून काही सेकंदापर्यंत असतो, बरोबर. तो आपल्या इथे टाइमलाईन म्हणून त्याला टाइमलाईन म्हणतात, बरोबर. एका लाईनीत सगळे शॉट आपण त्या वेळेप्रमाणे जोडत असतो. तर दॅट इज कॉल्ड टाइमलाईन. म्हणजे दुसरा घेतला आता फॉर एक्झाम्पल हा घेतला तर इथे याचा पुढचा येतो. म्हणजे आता हा सगळा मिळून किती झाला, सगळा मिळून 20 सेकंद होईल बघा. 20 सेकंद झालं. आता तिसरा घेतला, हे सगळं मिळून किती झाले, तर हे साधारण किती 30 सेकंद झाले, बरोबर. तर अशी त्याची लेंथ वाढत जाते आपल्या शॉर्ट्सची. आता हे मी इथून डिलीट करतो, या टाइमलाईन मध्ये सिलेक्ट करून डिलीट करतोय. ओके, हे डिलीट करतो. तुम्ही करून बघा, बघू. त्यातलं एखादं चित्र घ्या आणि असं खेचून खाली आणा. स्क्रीन शेअर करायची का? नाही, तुम्ही करा, तुम्हाला जमलं की झालं. माझ्यासारखं होत आहे म्हणजे झालं. हे असं खेचायचं आणि खाली आणायचं, हे बघा माझ्यासारखं करून बघा. खेचायचं, खाली आणायचं. एक शॉट खाली येतो टाइमलाईन वरती. येतोय, क्लिक करायचं आणि खेचून त्या टाइमलाईनवर खेचून आणायचं डायरेक्ट. फुल अँड पुट इट. येत आहे? हो सर, येतंय माझं. हा, ओके. आता हे इथे क्लिक करा आणि डिलीट करा. हे आपल्याला नको आहेत, आपल्याला हे वापरायचेच नाही आहेत कुठलेही. क्लिक करायचं आणि डिलीट बटन दाबायचं. हार्ड डिस्क वरून डिलीट होत नाही. आता तुम्ही टाइमलाईन कडे लक्ष द्या. हा फर्स्ट ट्रॅकचा व्हिडिओ आणि फर्स्ट ट्रॅकचा ऑडिओ, कळलं का? हा फर्स्ट ट्रॅकचा व्हिडिओ, हा फर्स्ट ट्रॅकचा ऑडिओ, सेकंड ट्रॅकचा व्हिडिओ, सेकंड ट्रॅकचा ऑडिओ, थर्ड ट्रॅकचा व्हिडिओ, थर्ड ट्रॅकचा ऑडिओ, असं असतं. आमची जी ऍडव्हान्स सॉफ्टवेअर असतात त्याच्यामुळे सगळे व्हिडिओ ट्रॅक वरती असतात आणि सगळे ऑडिओ ट्रॅक खाली असतात वेगवेगळे. ओके, ह्याच्यामध्ये त्यांनी व्हिडिओ ऑडिओ असं दिलेलं आहे. ओके, आता आपण हा खाली जी आपण खेचून आणलंय त्याला सिलेक्ट करा आणि डिलीट करा. डिलीट करायचं, डिलीट करा बटन. ते डिलीट होत नाहीये. हे सिलेक्ट होत नसेल नीट. हे बघा, एक सेकंड मी हे स्क्रीन. बघा, आणखीन एक गोष्ट बघून घ्या. इथे ना खाली मायनस आणि प्लस साइन आहे. हा, हे मोठं करा म्हणजे तुम्हाला ते नीट दिसेल आणि मग सिलेक्ट करून डिलीट करा. अच्छा, आणि इथलं हे कसं डिलीट करायचं? कुठलं? इथलं मायनस प्लस साइन आहे, तर असं मोठं केलं डिलीट नाही करायचं आपल्याला. टाइमलाईन वर घेतलेलं डिलीट करायचं. फक्त टाइमलाईन वर घेतलेलं डिलीट करायचं. सर रेकॉर्डिंग करणं चालू आहे का तुमचं? हो, चालू आहे. हा, थँक्यू. केलाय चालू. झालं मुळे मॅडम, झालं सर. ते मोठं केलं ना, ते कुठं गेलंय? एक सेकंड, थोडंसं कमी करा. आणि तुमचा खाली स्क्रोल बार आला असेल त्यांनी बाजूला करा. खाली स्क्रोल बार आला असेल बघा, तुमचं जास्त मोठं झालं असेल ते. हा, कमी करा ना थोडंसं. इथे मायनस साइन आहे बघा त्याच्या बाजूला, इथून कमी करा. सिलेक्ट करा आणि डिलीट करा. ओके, एक सेकंड सर. हा सर, झालं सगळं डिलीट झालं. ओके. आता आपल्याला आपण जी फाईल घेतली होती ती डाउनलोड कुठे झाली सांगा मला. ती डाउनलोड मध्ये झाली सर. आणि रायबाकर तुमची पण डाउनलोड मध्ये झाली आहे का? आता एक लक्षात ठेवायचं, आपण जेव्हा कुठचाही प्रोजेक्ट करतो तेव्हा एक फोल्डर बनवायचा. त्या फोल्डर मध्ये आपले सगळा जो मसाला असतो तो सगळा एका ठिकाणी. आपण मिसळण्याचा डबा कसा असतो, मिसळण्याच्या डब्याचं लक्षात ठेवायचं नेहमी. मिसळण्याच्या डब्यातले पदार्थ जर का वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले तर आपला स्वयंपाक करताना वाट लागेल, भंबेरी उडेल. त्यामुळे तिखट, हळद, हिंग, मोहरी सगळं एका त्या छोट्या डब्यामध्ये सगळं असतं. तसं प्रोजेक्टचं असलं पाहिजे. एक फोल्डर बनवायचा, डाउनलोड केलेल्या फाईल, साऊंड फाईल्स आपण त्याच्यासाठी वापरतो, ते सगळ्याच्या सगळ्या गोष्टी एका फोल्डरमध्ये नेहमी ठेवायच्या. आणि या प्रोजेक्टची फाईल सेव्ह करताना पण त्याच फोल्डरमध्ये ठेवायची.
आता मी तुम्हाला दाखवतो माझ्याकडे मी कुठे ठेवलाय तो. माझ्याकडे आता नुसताच कुठेतरी असेल. आय टू मी अजून फोल्डर बनवलेलाच नाही. फॉर एक्झाम्पल आता माझा इथे ऑल्टरकास्ट मध्ये ठेवलाय मी आणि आपले रेकॉर्डिंगचा जो फोल्डर आहे त्याच्यामध्ये ही फाईल ठेवली मी. आपली जी रोजची रेकॉर्डिंग असतात ना, हे बघा ही सगळी रेकॉर्डिंग असतात. सॉरी हे आधीची आहे, ही रेकॉर्डिंग आहे. त्या रेकॉर्डिंगच्या फोल्डरमध्ये ठेवलेलं आहे मी. ओके, आता माझी फाईल सेव्ह करणार पण ती पण तिथेच ठेवणार मी. तर असं आता तुम्ही नंतर करा पाहिजे पण करून घ्या. आता मी ही जी प्रोजेक्टची फाईल आहे ही आधी सेव्ह करणार आहे. फाईल सेव्ह प्रोजेक्ट, बरोबर. फाईल सेव्ह प्रोजेक्ट आणि मी त्या फोल्डरमध्ये जाणार. या फोल्डरमध्ये जाऊन इथे मी देणार एडिट 1, काही नाव द्या तुम्ही. एडिट 1 नाव देतोय त्याला मी आणि सेव्ह केलं. आता ती फाईल तिथे सेव्ह झाली, म्हणजे आपली प्रोजेक्टची फाईल सेव्ह झाली. ठीक आहे. तशी तुम्ही आता तुमची सध्या डाउनलोड फोल्डर मध्ये आहे तिकडे डाउनलोड फोल्डर मध्ये सेव्ह करा. ओके, झाली सेव्ह. ओके, आता आपल्याला फाईल इम्पोर्ट करायचं. तर 2-3 प्रकारे इम्पोर्ट करतात. फाईल मध्ये जाऊन तर जरा एक मिनिट सांगा सर, काय म्हणाले आता मला लक्षात नाही, मी कुठली file म्हटलं save करायची? की या प्रोजेक्टची या पॉवर डिरेक्टरची फाईल त्याच फोल्डरमध्ये सेव्ह करा जिथे तुम्ही माझा व्हिडिओ डाउनलोड केलेला आहे. म्हणजे बहुतेक डाउनलोड फोल्डरमध्ये असतात. जनरली काय असतं, डाउनलोड फोल्डरमध्ये खूप कचरा असतो आपला. काय आपण डाउनलोड करत असतो त्यामुळे खूप कचरा असतो. त्यामुळे जनरली आम्ही वेगळा फोल्डर बनवतो, त्या फोल्डरमध्ये सगळं आपण सेव्ह करतो. ओके, आता आपल्याला फाईल आपली इम्पोर्ट करायची. मी जी तुम्हाला पाठवली ती मी मुद्दामून आज आत्ता म्हणजे ऍक्च्युली आपण 8 वाजता मी का 8:15 वाजता रेकॉर्डिंग केलंय ते. मी म्हटलं असं काहीतरी करूया ज्यांनी ग्रीन स्क्रीन पण करता येईल आणि एडिटिंग पण करता येईल, म्हणून मी तसं रेकॉर्ड करून टाकतो. आता 2 प्रकारे फाईल इम्पोर्ट करता येते. आता आपल्याला मी जी पाठवली तुम्हाला फाईल ती इम्पोर्ट करायची एडिट करायला. तर एकतर फाईल मेनू मध्ये जाऊन इम्पोर्ट करता येते, नाहीतर हा जो फोल्डर आहे, हा जो एरिया याच्यामध्ये राईट क्लिक करायचं आणि इम्पोर्ट मीडिया फाईल्स करायचं. आम्ही जनरली हाच वापरतो, राईट क्लिक इम्पोर्ट मीडिया फाईल्स. आणि आता ती तुमची कुठे सेव्ह केली आहे तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये तिकडे जाऊन त्या फाईलला सिलेक्ट करून ओपन करायची. हे बघा आता ही फाईल माझी इथे आहे, बरोबर. ही फाईल इथे आली की सांगा, तुमची फाईल आली की सांगा. सर ते इम्पोर्ट हे कुठल्या याच्यामध्ये जायचं? इम्पोर्ट मीडिया, इथे राईट क्लिक करा इथे आणि इम्पोर्ट मीडिया फाईल्स. हे बघा माझ्या याच्याकडे बघा, इम्पोर्ट मीडिया फाईल्स क्लिक केलं तुम्ही. हे क्लिक केल्यावर तुमच्या डाउनलोड फोल्डर मध्ये जा. तिथे माझी फाईल डाउनलोड झाली आहे ती. हा, तिथे जायचं आणि तो माझी जी फाईल तुम्ही डाउनलोड केली मी पाठवलेली आज संध्याकाळी, तिला क्लिक करा आणि ओपन करा. नाही, ह्या प्रोजेक्ट मध्ये जाऊन कुठे क्लिक करायची याचा म्हणजे ह्या प्रोजेक्ट मध्ये इथे राईट क्लिक करायचं, दिसतंय का तुम्हाला? इम्पोर्ट मीडिया फाईलला जायचं. ओके, इथे तुम्ही आता तुमचे डाउनलोड मध्ये असेल तर डाउनलोडला क्लिक करायचं. की तुम्हाला माझी फाईल दिसेल, ती फाईल सिलेक्ट करायची आणि माझी आता इथे आहे, या फाईलला सिलेक्ट करायचं, ही जी फाईल आहे ते, आणि ओपनला द्यायचं. ठीक आहे. तिकडे बघ ना माग पडद्या माग एक मोठा असा जीव आहे. अरे का इम्पोर्ट झाली नाही झाली? काय होत आहे? झाली सर. ते ती फेसबुक वाली झाली, ती दुसरी कोणी सापडलेली नाही. नसेल दुसरी कुठली, माझ्याकडे 1000 फाईल असतात. नाही सर, ते मला म्हणायचं की तुम्ही जी हे पाठवली ना फेसबुक वाली, ती डाउनलोड झाली ना, तर ती आली माझ्या स्क्रीनला. मग तीच पाहिजे आपल्याला. अच्छा, मला वाटलं की ती कालची ऍड वाली पाहिजे. ती नाही ऍड वाली नाही, आत्ताचीच पाहिजे. आहे आली. रायबागकर इम्पोर्ट झालं का?
नाही सर, ते हीच म्हणते ना, आता पाठवलेली तुम्ही डाउनलोड द लिंक तीच ना, हो काहीतरी WeTransfer.com आहे हो तेच हो ना? हो. नाही त्या हा, व्ही मग ट्रान्सफरच्या फाईलला डबल क्लिक केलं का काय म्हणलं रे तू? हं. ते MP4 झाले का कशी आली तुमच्याकडे? मागे का? कुठे? त्याला आम्ही डबल क्लिक नाही, आम्ही त्या लिंकला ओपन केलं, त्याच्यानंतर इथे बाजूला युअर डाउनलोड हॅज स्टार्टेड करून आलंय. अच्छा, म्हणजे आता डाउनलोड करताय तुम्ही ती? हा 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 हा, मग वेळ लागेल ना तुम्हाला याला. त्याचा काय उपयोग? हा. ते डाउनलोड झाली की मग ह्याच्यामध्ये इम्पोर्ट होईल. ओके ओके. तर ती अर्धी झाली आता, होईल पुढची. ओके, होईल ती होईल. सर ते ऍडचं पण मी आज बघत होते, दुपारी 2 तास बसले, तर माझा 17 का 18 सेकंदाची पण झाली नाही करून. किती वेळ आम्ही ते लिहित बसलो होतो. म्हणजे तुम्ही बरोबर करताय. अच्छा. म्हणजे तुम्ही पाट्या टाकत नाही. बरोबर करताय, वेळ लागतोच त्याला. नाहीतर माझ्या मुलाने अर्ध्या तासात करून दिली असती असाइनमेंट म्हणून मार्क मिळण्यासाठी. बरोबर ना? आम्ही पण तेच करतो. हा. अहो, कान पिळा तिचा. मी असं तर कान पिळा लगेच. काय गं? पण माझी छोटी आहे ना, तिला खूप आवड आहे तिला पण. त्याच्यामुळे तिने मदत केली मला, कारण माझे ते डोळे एकदम तुम्ही माईक बंद केला तेवढ्यात. नाही, माझ्या छोट्या मुलीने मदत केली भरपूर मला, कारण ते एकीकडे टाईप करायचं, ते कुठे संपते तिथे आपण बरोबर थांबायचं, आणि ते खूप कठीण पडत काय तुम्ही आहे. हाताने लिहिलंच तरी चाललं असतं मला. हा, पण ते काय त्रास होतो, कुठे संपते ती कळत नाही, इतकं ते केअरफुली बघत राहायला लागतं संपते कुठे ते, म्हणजे तो शॉर्ट एक. कारण तुम्ही ना शॉर्टकट नाही, स्पेस बार दाबला की पॉज होतं. हा, नाही पॉज होत होतो, पण ते कधी ते पिक्चर बदलतं तेच कळायला वेळ लागतो, म्हणजे किती सेकंदाचं झालंय का. पण मजा आली, जरा कळलं त्यामुळे Good, चांगलं good. वाटलं. झाली का डाउनलोड? आय गेस 95% झाली आता. 5% बाकी आहे. हो, 3% बाकी आहे. ओके. खेचा खेचा तिला. अजून नाही झाली? नाही, आता ते ड्रॅग अँड हे करतोय, पण ते अजून होत नाहीये. काय म्हणजे डाउनलोड झाली ना? डाउनलोड झाली, पण आता ते ड्रॅग लाईक पुल अँड ड्रॅग करतोय ना, तर ते पुल अँड ड्रॅग कशाला करते? राईट क्लिक कर, इम्पोर्ट कर ना. तेच इम्पोर्ट, पण अच्छा हा राईट. दाखवलेलं करायचं, उगाच नाही पुल अँड ड्रॅग वगैरे करायचं. नाही, सी त्याचं नाव ऍक्च्युली एवढं विचित्र आहे की आय कुडंट फाइंड इट, सो आय वेंट टू द फाइल्स अँड देन आय ट्राइड टू त्याचं नाव ना, म्हणजे नंबर आहे त्याला 202101. हो हा, एक्झॅक्टली. पण मग कुठे डाउनलोड झाली माहितीये ना?
OCS मध्ये OSC काहीतरी. माझं मला सर आधीच करायला हवं होतं खरं म्हणजे. ह्या दोघी नेमक्या आज खाली गेल्या हो लवकर संध्याकाळी आता आल्या नाही तर मी अगोदर करून घेतलं. काय अजून फाईल मिळत नाहीये का? बाबांना म्हणून नाही मिळाली का? डाउनलोड झालेली मिळत नाहीये का? ब्राउझर मध्ये खाली आलं असेल ना डाउनलोडेड हिअर, डाउनलोडेड फाईलचं नाव असेल, त्याच्या बाजूला छोटासा बाण असेल, त्याला राईट क्लिक करून शो इन फोल्डर कर. सर ते एनी डेस्कने तुम्ही बघा ना. नाही स्क्रीन शेअर करतील नाही तर स्क्रीन शेअर कर ना. जस्ट शेअर द स्क्रीन. एक सेकंड. सॉरी. काय काय नाही. जस्ट शेअर द स्क्रीन ना. मी 2 मिनिटात सांगतो तुला काय करायचं ते. शेअर द स्क्रीन. वेळ जातोय कारण. अच्छा आम्हाला सांगितलं. आय थॉट कारण का ते करंदीकर आय थिंक ते शेअर. अच्छा तुम्हीच करताय शेअर. ओके. माझा मी बंद करतो. नाउ शेअर युअर स्क्रीन. एक सेकंड. ओके. इथे आलंय. सो आय एम राईट क्लिकिंग इट. इम्पोर्ट मीडिया फाईल. वेट. हा कुठे आले ती फाईल माझी? ती आधी शोधायला पाहिजे ना. गो टू युअर ब्राउझर विंडो. मला ऍक्च्युली माहिती आहे कुठे ती. माहिती आहे ना. सी इथे आहे ती. ही बघा डाउनलोड्स मध्ये आहे. तो राईट क्लिक. त्याच्यानंतर डाउनलोड्स. त्याला क्लिक कर आणि ओपन कर. आय डिड दॅट. पण आता ते अरे वरती जा ना. मीडिया कंटेंट मध्ये जा वरती. मीडिया कंटेंट. ठीक आहे. अरे नाही ओके. कूल. थँक्यू. ओके. म्हणून सांगितलं स्क्रीन शेअर कर. मी लगेच सांगतो तुला काय प्रॉब्लेम आहे ते. राईट. म्हणजे मगाचपासून तुम्ही ऑलरेडी केलेली आहे. ओके चलो लेट्स प्रोसीड दिस टाइम. कारण मला भीती आहे बडे मॅडमचा नेटवर्क जायची. त्यांना जे बघायला मिळतंय ते पण बघायला मिळणार नाही. सो आय वॉन्ट टू स्टार्ट. पहिलं तुम्ही आता अर्धा तास बघायला मिळालं ना तरी पुरणार आहे तुम्हाला इझिली. ओके. सो नाव आपल्याकडे आता नीट लक्ष देऊन करा. माझ्या बरोबर करा मुख्य म्हणजे. ओके. सो नाव व्हॉट वी आर गोइंग टू डू इज ही फाईल आहे. ही जी फाईल आहे ही पकडणार आणि इथे आणून टाकणार. वी आर जस्ट गोइंग टू पुट इट हिअर. आणि फार मोठं झालंय त्यामुळे मी जरा असं ते छोटं करून बघतोय बघा. आली. ओके. नाव जस्ट आलिया म्हटल्यावर इथे प्ले करायची. मी जाऊन उभा राहिलो आणि माझा आवाज येतोय. माझ्या स्क्रीन मधून आवाज येतोय तुम्हाला ना? कुठे हे केलं त्याला प्ले केलं? हे बघा या विंडो मध्ये इथे. या विंडो मध्ये इथे. अच्छा. इथे जे होतं ना ते इथे प्ले होतं. आणि ह्याला क्लिक केलं की मग इथे प्ले होतं. आता सध्या आपण ह्या विंडोला क्लिक करतोय. ही टाइमलाईनची विंडो आहे बरोबर. सॉरी टाइमलाईन वरनं आपण त्याला प्ले करतोय. आता मला पण सोयी झाली. ओके. सो आता प्ले करतो मी. आता बघा काय होत आहे. पहिला प्रॉब्लेम. पहिलेच मी चुकलोय. तुम्ही तुमच्याकडचं बंद करा. तुमच्याकडचं बंद. एकच चालू राहू दे. ओके. नाहीतर कळणारच नाही. मी दाखवतो आधी. तुमच्याकडे बंद करा. तुमच्याकडे मायक्रोफोन बंद करा मुळे मॅडम. नाहीतर काय होतंय मला माझं इकडचं ऐकू येत आहे. तुमच्या इकडचं पण ऐकू येत आहे. ओके. सो
ते बघा इथे चुकलो. आता परत नमस्कार म्हटलं म्हणजे मला पहिलं नमस्कार मंगेश करंदेकर नवीन व्हिडिओ ब्लॉग समोर तुमच्या समोर आलोय, हे पहिलं मला कापून टाकायचं आहे कारण ते चुकलंय, त्याच्यामध्ये अडखळलंय. बरोबर. आता काय करायचं, आता मी इथे प्लस साईन घेतो, तो सॉरी मोठं करतो, ते मोठं करतो म्हणजे मला कट करायला चूक नाही होणार. फ्रेम बाय फ्रेम दिसतं आपल्याला. परत मी सुरुवातीपासून जातो. हे बघा हा, इथे आता मी स्पेस बारनी प्रेस केलं, स्पेस बारनी पॉज केलं. हे बघा आता इथे जिथे मी पॉज केलाय, बरोबर, इथे माझा ब्राउझरची हे आहे, याच ठिकाणी मी राईट क्लिक करतो आणि स्प्लिट करतो याला. हे बघा राईट क्लिक केलं की इथे स्प्लिटची इथे लिंक स्प्लिट केलं. आता हा भाग आणि हा भाग मोकळा झाला. बरोबर. हा भाग मोकळा झाला. जरा मी डिलीट दाबलं की तो काय विचारतो, रिमूव्ह अँड लीव्ह गॅप और रिमूव्ह अँड फिल गॅप. बरोबर. तर आणि शेवटचा आपल्या नंतर मेल, तर मला ती गॅप ठेवायची नाही आहे, त्यामुळे रिमूव्ह अँड फिल गॅप ती परत सगळे स्किप यापासून डावीकडे गेली. परत दाखवतो एकदा. इथे माझा पॉज झाला. इथून मला पुढचं घ्यायचं, आधीचं कापून टाकायचं आहे. बरोबर. परत प्ले करून दाखवतो. हे बघा काय झालाय माझा प्रॉब्लेम. इथून घ्यायचं आहे मला. बरोबर. आता मी इथे डावीकडे जायला हा कॉमा आहे, कॉमा कॉमा बटननी डावीकडे जाता येतं. हे बघा उलट. ओके. कॉमा बटननी डावीकडे जाता येतं. एक एक फ्रेम जाता येते. मी आता परत इथपासून थोडं प्ले करतो. स्पेस बारने स्टॉप केलं आणि मग इथे राईट क्लिक केलं आणि स्प्लिट केली आणि मग ही डावीकडची घेतली राईट क्लिक करून, सॉरी इथे इथे डावीकडची घेतली आणि ही डिलीट करी. डिलीटचं बटन दाबल्यावरती रिमूव्ह अँड लीव्ह गॅप केलं की तसंच राहतं ते. आणि रिमूव्ह अँड फिल गॅप, आणि इथे असं राहिलं असेल तरी राईट क्लिक करून रिमूव्ह एम्प्टी ट्रॅक्स किंवा असं पण करता येतं मला. बरोबर. किंवा आय कॅन ऑलवेज रिमूव्ह. हे बघा इथे क्लिक केलं डिलीट केलं की तो गॅप डिलीट करतो त्याची. राईट. आता माझा परत चालू होईल. ओके. आता ठीक आहे, एवढं काय चांगलं झालेलं नाही आहे ते, माझं आणखीन स्पष्ट असतं. पण आता आपल्याला ठीक आहे. आता मला हे तर चौकट आहे ना, चौकट, ही चौकट मी कशासाठी बनवलंय तुम्हाला काय सांगितलं. ही चौकट मला फ्रेम देते. म्हणजे मी माझ्या काही व्हिडिओ लॉग मध्ये काय असतं, मी असे पॉईंट घेतो. म्हणजे आता तुम्हाला जे दिसतंय ना माझ्या स्क्रीनवरती, मी तिथे मागच्या बाजूला मार्क केले. तुम्हाला सांगितलं त्याविषयी वाटते मी की पॉईंट नंबर 1, 2, 3, 4, मग माझ्या तिकडनं पॉईंट मी पुढे आणतो असे. बरोबर. अॅनिमेशनने. आता आपल्याला काय करायचंय, हा चौकट ही काढून टाकायची. मी याच्यावर क्लिक करणार आणि हे जे आहे ना इथे, हे इथे इथे ठिपके आलेत बघा सगळे. बरोबर. त्याचा खालचा टिपका मी असा खेचला. आता ते ऍक्च्युली काय होत आहे, सगळीकडनं सारखं खेचलं जात आहे. ओके. आपल्याला दिसत नाहीये. कॉर्नरने घेतलं तरी पण तसंच होईल. हे बघा मोठं केलं आणि मूव्ह केलं. हे बघा मोठं केलं आणि मूव्ह केलं. आता मी साधारण चौकट काढून टाकली. सी. आणखीन मोठं केलं, मिड शॉट ठेवला, अगदी क्लोज मिड ठेवला आणि चौकट काढून टाकली. आता मला चौकट दिसणार नाही अख्ख्या माझ्या फ्रेम मध्ये. इथे क्लिक केलं आणि आता परत प्ले केला. आता बघा फरक किती पडला. चुकलो परत. ऍक्च्युली मी काय ठिकाणी स्वतः मुद्दामून चुकवलंय, पण चुकलो सुद्धा आहे. हा, आता ते पहिलं आज आपण काढायचं. ठीक आहे, चला. हा, क्लिक, इथे राईट क्लिक, स्प्लिट. आता मी आधी कट नाही करणार, डिलीट नाही करणार, प्ले करणार. हा, ओके. आता इथे परत क्लिक, स्प्लिट. आता मधला भाग आहे हा तो चुकीचा भाग आहे. डिलीट अँड फिल द गॅप. आता काय झालं,
पण व्हॉट्सअपचा कस्टमर बेस 250 लोकांचा तसं 255 लोकांपर्यंत एका ग्रुपमध्ये आपण आपले प्रोडक्ट्स टाकू शकतो. आपण 4 ग्रुप जॉईन केले की लक्षात येतं की त्या 4 ग्रुपमध्ये तिकडचेच मेंबर रिपीट आहेत साधारण 50-60. म्हणजे थोडक्यात काय होतं की आपण जास्त लोकांकडे जास्तीत जास्त 4 ग्रुप केले तर आपण किती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. बरं, त्यांना आपल्या प्रोडक्टची गरज आहे का? गरज असेल तरच ते आपले प्रोडक्ट घेतात, नाहीतर उपयोग काय? याचा अर्थ आपल्याला मोठ्या ऑडियन्स मध्ये पोहोचलो पाहिजे, मोठ्या कस्टमर बेसकडे पोहोचलो पाहिजे. आणि त्यासाठी एक उत्तम उपाय अर्थात गुगल आहेच. पण गुगलवर करणं आणि फेसबुकवर करणं याच्यामध्ये फरक आहे. फेसबुकवर आपल्याला टार्गेटिंग करता येतं. आता मला ते गुगलवर करणं आणि फेसबुकवर करणं मला काढायचं आहे आणि गुगल ॲड्स हे पण काढायचं आहे. गरज नाही याच्यामध्ये, कारण मी फेसबुकवर बोलेन. परत जर असं इथून मागून प्ले करतो, त्या 4 ग्रुपमध्ये मेंबर रिपीट आहेत साधारण 50-60. म्हणजे थोडक्यात काय होतं की आपण जास्त लोकांकडे जास्तीत जास्त 4 ग्रुप केलं तर आपण किती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आपल्या प्रोडक्टची गरज आहे का? गरज असेल तरच ते आपल्याला काय, याचा अर्थ आपल्याला मोठ्या ऑडियन्स मध्ये पोहोचलो पाहिजे. रायबाकर तुमच्याकडे आवाज येतोय खूप, माईक बंद करा. ओके. हा, आणि त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे फेसबुक. इथे मला कट करायचंय. ते फेसबुक आणि गुगल वगैरे ते सगळं गरज नाही आहे ऑडियन्स. इथे राईट क्लिक केलं, स्प्लिट केलं, पुढचं. आता मी डायरेक्ट त्या फेसबुक. गुगल आहे, पण गुगलवर करणं आणि फेसबुकवर करणं याच्यामध्ये फरक आहे. फेसबुकवर आपल्याला टार्गेटिंग पासून घ्यायचं आहे आणि फेसबुकवर करणं याच्यामध्ये फरक आहे. आता इथे परत राईट क्लिक करायचं आणि स्प्लिट करायचं आणि मधला जो भाग आहे हा काढून टाकायचा, डिलीट आणि फिल द गॅप, आणि परत मागे जाऊन थोडंसं प्ले करायचं. आणि त्यासाठी एक उत्तम उपाय म्हणजे फेसबुक. फेसबुकवर आपल्याला टार्गेटिंग करता येतं. आपण आपल्याला हवा तसा ऑडियन्स निवडता येतो. आता हे जरा फारच झालं. म्हणजे मी खरं म्हणजे जरासा पॉज घेणार होतो, पण इकडे बघायची काय गरज नाही. पक्षी बिक्षी दिसल्यासारखं बघितलं मी कुठेतरी, त्यामुळे ते मला काढायचं आहे. सो अगेन हे बघा, उगाच आकाशात पक्षी बघितलं करतोय. हा, इथे क्लिक केलं, स्प्लिट केलं. थोडक्यात कसं, आता हे काय जरासा प्रॉब्लेम येणारच आहे, पण इथे मी हा भाग काढून टाकतो. स्प्लिट केला, डिलीट केला, फिल द गॅप. थोडक्यात कसं, मला जर का फक्त आणि फक्त 18 ते 20 वयोगटातल्या मुलांसाठी काहीतरी प्रोडक्ट घ्यायचं, समजा मी काहीतरी त्यांना शिक्षणात मदत होईल असं काहीतरी प्रोडक्ट आहे, आयदर ऍप असेल किंवा एखादी पट्टी पेन्सिल किंवा ऍप असेल, शिक्षणात मदत होईल असं काहीतरी प्रोडक्ट आहे, आयदर ऍप असेल. तुम्ही माझ्याबरोबर करताय का? माझ्याबरोबर करा, माझ्याबरोबर करायचा प्रयत्न करा. करायचंय का सर? हो म्हणजे काय, माझ्याबरोबर करायचा प्रयत्न करा. ऍज आय एम डुईंग इट, यू ऑल्सो डू इट. मी जे करतोय तुम्हाला ऐकू येत आहे ना, त्यामुळे ते मी कुठे पॉज करतोय ते पॉज करून स्पेस बारनी पॉज करायचं, राईट क्लिक करायचं, कट करायचं. माझे मी करतोय ते करा तुम्ही. परत अंडू करू का सगळं? मी अंडू करून परत चालू करू का? हा, अंडू करून परत चालू करू का मी? आय डू इट अगेन. हा चालेल सर, म्हणजे परत घेता येईल. अंडू चार जे क्लिक केले मी अंडू करतो. पहिला फक्त मी ठेवतो आता, म्हणजे पहिला तो भाग होता तो पण तो पण काढतो. ठीक आहे, हा आता ओरिजिनल आला बहुतेक माझा. नमस्कार, मी मंगेश कर्णिकर, एक नवीन व्हिडिओ दाखवतो. हा, नाही तो पण काढून टाकूया आपण, पहिल्यापासूनच घेऊया. नाही, पहिला भाग तुम्ही काढाल का? पहिल्यापासून घेऊ शकतो? मी पहिल्यापासून घेतोय बघा. हा परत मी इम्पोर्ट केला अख्खा व्हिडिओ. ओके, आता जरासा फास्ट करतो. ओके, आता माहिती आपल्याला काय. नमस्कार, मी मंगेश कर्णिकर, एका नवीन व्हिडिओ ब्लॉग सकट तुमच्या समोर. हा, इथे मला कट करायचंय. स्पेस बारनी पॉज केलं, राईट क्लिक केलं आणि स्प्लिट केलं. 2 वेगवेगळे तुकडे झाले, हा तुकडा. या तुकड्याला क्लिक केलं, डिलीटचं बटन दाबलं, रिमूव्ह अँड फिल गॅप.
नाही तर सगळं डावीकडे गेलं. झालं की सांगा. परत दाखवतो. मला इथे कट करायचं होतं या स्पॉटला, जिथे मी चुकलोय तिथे राईट क्लिक केलं, स्प्लिट केलं आणि मग डावीकडचा भाग डिलीट केला आणि रिमूव्ह अँड फिल गॅप केलं, म्हणजे तो सगळा परत अख्खाच्या अख्खा डावीकडे गेला. हे झाल्यानंतर पहिले म्हणजे मला हा काढायचा. आता काय होतं माहितीये तुम्हाला, आता मी फाईन कटिंग चालू करणार आहे. जर का आता मी हे मोठं केलं नाही तर त्याचा प्रत्येक तुकडा मोठा करत बसायला लागेल. आलं लक्षात? म्हणजे आता समजा मी इथे कट केलं, मग सॉरी दाखवतो तुम्हाला, इथे कट केलं, या इथे कट केलं, इथे माझा आणला, इथे एक कट केला, मग इथे एक कट केला. असं जर का मी कट केलेलं असेल आणि मला हे सगळे भाग हवे असतील, आता हा मोठा केला, हा मोठा केला, पण त्याचा अर्थ हा मोठा झाला असं नाही. त्यामुळे आता पहिला कट झाल्यानंतर सर्वात पहिले हा सगळा भाग मोठा करून घ्यायचा. हा असा मोठा करून घेतला आणि मध्ये सेंटरवर ठेवायचा. ते करून घ्या पहिले. या क्लिपला इथे सिलेक्ट करायचं, इथे ते छोटे छोटे ठिपके दिसतात कॉर्नर्स, त्याला खेचायचं. ते फ्रेम मी केली आहे, फक्त डायलॉग तुम्ही कुठे कुठे कट केले ते काही लक्षात नाही येते अजून. तुमचे डायलॉग आहे, मी आता जो बोलतोय तुम्हाला ऐकू येत आहे ना? हो, फक्त इतक्या वेळेला तुम्ही ते कट केलं की काय काय ते सगळं मी काढून टाकतो. मी पहिल्यापासून करतोय आता परत. अच्छा, परत करताय? हो, पहिल्यापासून करतोय मी आता. पहिला भाग काढला आता मी, आता पुढचं चालू केलंय मी. अच्छा, हा, मी पहिल्यापासून करतोय बघा. फक्त पहिला भाग काढलाय मी आता पहिल्यापासून मी परत चालू करतोय. आता माझ्या बरोबर करा तुम्ही. ओके, स्टेप बाय स्टेप करूया. हो, स्टेप बाय स्टेप करूया. आता मी प्ले करणार आहे. आपल्याला माहिती आहे आता साधारण कुठे. आता मी प्ले करतो. रायबाग, तुमच्या मुलीचं नाव काय? नाव काय तुझं? हो हो, मिहिका. ओके, चल मिहिका, मी सांगतो तसं आईला बरोबर मी कट करतो तिथे कट करायचं, स्पेस बारने स्टॉप करायचं. बरोबर? ओके. नमस्कार, मी मंगेश कर्णिकर. एक नवीन व्हिडिओ दाखवणार आहे तुमच्यासाठी. आज आपण इथे चुकलोय मी. बरोबर? म्हणजे आता मला परत थोडासा प्ले करून आज आपण तुमच्या समोर इथे मला पॉज करायचं आणि क्लिक करायचंय. बरोबर? सो मी हे जरा मोठं करून घेतो. हे बघा. नमस्कार, मी मंगेश कर्णिकर. एक नवीन व्हिडिओ दाखवणार आहे तुमच्यासाठी. तुमच्या समोर इथे आल्यावर मला इथे क्लिक करायचं आणि स्प्लिट करायचं. आज आपण बघणार आहोत. म्हणजे आज आपण जे काय माझा फंबल झालाय, राईट क्लिक करून स्प्लिट केलं आणि ह्या दोनामधला जो पहिला भाग हा मधला भाग जो आहे हा डिलीट करून टाकायचा. बरोबर? हा राईट क्लिक केला किंवा राईट क्लिक नाही, डिलीट करायचा. डिलीट आणि रिमूव्ह द फिल गॅप. आता काय होणार की फेसबुक मार्केटिंग कामं, व्हॉट्सअपवर आपण खूप लोक व्यवसाय करतो. हाय, आम्ही अनम्यूटच का? तर सिलेक्ट कसं करायचंय जो पार्ट कट करायचा आहे तो? त्याच्यावर क्लिक करायचं. लाईक लेफ्ट की राईट क्लिक? नाही, लेफ्ट क्लिक करायचं. अच्छा, ओके. आणि डिलीट बटन दाबायचं. त्या लाईनीवरतीच क्लिक करायचं. ऐक, हे मोठं करून घे इथून. हे घे आणि जरा मोठं कर. हो, झूम्ड आहे. हा, मग आता आता फॉर एक्झाम्पल जर का माझं इथे असेल, इथे स्प्लिट हा जो मधला भाग असेल तर इथे क्लिक करायचं या भागामध्ये. नाही, परत दाखवाल का एकदा? हे काय, हा जो हिरवा भाग दिसतोय ना तुला व्हिडिओचा, त्याच्यावरती क्लिक कर. हिरवा भाग, ओके. हा, त्याच्यावरती क्लिक कर. नाही, पण हिरवा भाग क्लिक केला की अख्खा व्हिडिओ सिलेक्ट होतोय. अरे पण म्हणजे तू कट केलायस का? नाही, कट नाही केलाय. मला करायचं आहे आता कट. हा, मग फक्त इथे नाही, मग जिथे तुला कट करायचं ना तिथे तुझा हा कर्सर यायला पाहिजे. हा कर्सर, मग त्याच्याच तिथे राईट क्लिक कर ना. तुझ्या हाताचा इथे राईट क्लिक केलं की स्प्लिट येतो. राईट क्लिक कर, इथे राईट क्लिक कर, त्या कर्सरवर राईट क्लिक केलं की स्प्लिट केलं. खाली कर.
एक सेकंड. नाही अख्खाच सिलेक्ट होता. राईट क्लिक कर, राईट क्लिक. हा मी राईट क्लिकच करते पण तो अख्खा आहे स्प्लिट. हा ओके ओके राईट. हा. सो आता परत पुढे तुमचं झालं का? हो सर. ओके लेट्स गो अहेड. आता सर हा एक जो इश्यू आहे. हा ती जी फ्रेम काढली ना हम्म. ती फ्रेम अशी ओढून फ्रेम जाते पण जेव्हा प्ले करतो तेव्हा परत ती फ्रेम येऊन जाते. असं कसं झालं? मी स्क्रीन शेअर करू का माझी? हो करा. सर ही शेअरच होत नाहीये. माझं शेअरिंग चालू आहे. एक मिनिट सॉरी. हा थोडक्यात कसं मला जर का फक्त 18 ते 20 वयोगटातल्या नाही ना तरी पण होत नाहीये. व्हायला पाहिजे. तुम्हाला येत आहे ना प्रेझेंट नाव? हो. प्रेझेंट नाव केल्यावर काय होत आहे? हे बघा प्रेझेंट नाव केलं ना की युअर स्क्रीन म्हणतं. हा मग युअर स्क्रीनला क्लिक करा. हा क्लिक केलं आणि आणि मग शेअर. नाही तिकडे चित्र दिसतं त्याला क्लिक करा. अच्छा स्क्रीन हा आणि मग शेअर करा. हा दिसते का सर? हा येते. येतंय दिसतंय? येत आहे. एक सेकंड. राईटला हा. हे बघा आता मी हे इतकं ते डिलीट करा. नाही ते डिलीट नाही ते त्याला सिलेक्ट करा. त्याला नाही डावीकडे न्या. त्या ग्रीन वरती सिलेक्ट करा. त्या क्लिप वरती हा डिलीटचं बटन दाबा. नाही डिलीटचं बटन दाबा. डिलीटचं बटन कॉम्प्युटरच्या कीबोर्डच्या डिलीटचं बटन. हा आता रिमूव्ह अँड फिल गॅप करा. असे तर आणखीन 2 छोटे तुकडे झालेत. ते मोठं करून घ्या जरा. इथे खालून मोठं करून घ्या. अजून मोठं करा. भरपूर मोठं करा तुम्हाला लागेल. हा ते सगळे 3 तुकडे. नाही बस गेलं. कमी करा जरा कमी करा. बस आता ते 3 तुकडे काढून टाका. 1, 2 आणि 3 का? हा बहुतेक म्हणजे तुम्ही कुठे कट केला माहित नाही मला. त्यामुळे हा डिलीट करा. नाही डिलीट बटन दाबा. हा आता प्ले करा. बघा सी दिसतंय. फ्रेम दिसते सर तुम्हाला? कारण तुम्ही अजून मोठं केलंच नाही. पॉज करा. आता ह्याला सिलेक्ट करा तुम्ही. नाही कशाला? या अख्ख्याला सिलेक्ट करा. खाली टाइमलाईन वरती क्लिक करा. आता वरती जा राईटला आणि ते खेचा. ओके. आता काय करायचं सर? मध्ये ऍडजस्ट झालं ना मध्ये. हा आता इथे टाइमलाईनला क्लिक करा परत. नाही खाली बाहेर क्लिक करा. हा झालं ना आता प्ले करा ना. प्ले करा पहिल्यापासून. कुठपासून घेतलाय तुम्ही? पहिल्यापासून. लेफ्ट. हा तुम्ही ते पहिले डिलीटच केले नव्हते काही. अच्छा. तुम्ही बहुतेक जास्ती डिलीट केलं सगळं. हो का? हो. आणि सर ते खूप स्पीडनी चाललंय. कारण तुम्ही मोठं केलंय ते. आता कमी करा ना ते खालून. अच्छा. अच्छा आता तुम्ही कुठे आहेत मला नीट ऐकू येत नाही आहे. पण तुम्हाला ते परत करा. ते डिलीट करायला लागेल.
ऐकायला येते सर? हा नाही, पहिल्यापासून जायला पाहिजे, मला पहिल्यापासून कळायला पाहिजे, कळत नाही मला आता. हा जास्तीच कट झालं. हो, जास्तीच कट झालं. आता तुम्हाला अंडू करायला लागेल. तुम्ही माझ्या बरोबर हे सगळं डिलीट करा आणि माझ्या बरोबर परत करा. हे सगळं डिलीट करा, हे टाइमलाईन वरचं सगळं डिलीट करा. नाही, कुठे गेलात? हे डिलीट करा. ओके, डिलीट करा, पहिलं पण डिलीट करा. वरतून परत क्लिप खेचा खाली. हा, जराशी मोठी करून घ्या. प्ले करा. नमस्कार, मी मंगेश करंदीकर. एका नवीन व्हिडिओ लॉग सकट तुमच्या समोर. पॉज. नमस्कार, मी मंगेश पॉज. पुढे गेलं. स्पेस बारनी पॉज करायचं, ते वरती बटनाला हात लावायचा नाही. स्पेस बारनी पॉज आणि प्ले करता येतं. परत मागे जा सगळं. तिथे वरती हातच लावायचा नाही, आपण इथेच करायचं सगळं. जा मागे जा पूर्ण पहिल्यापासून. आणि स्पेस बारनी पॉज करायचं, प्ले करा. स्पेस बारनी प्ले करा, स्पेस बारनी नाही, स्पेस बार. हा, नमस्कार, मी मंगेश करंदीकर. एका नवीन व्हिडिओ लॉग सकट तुमच्या समोर. पॉज. नमस्कार, मी मंगेश. जरा पुढे गेलं आणखी. नमस्कार पहिला परत आला. आता मोठं करून घ्या जरासं. अजून मोठं करा. हा, आता बस. आता हे दिसतंय तुम्हाला, खाली दिसतंय तुम्हाला ती साऊंड फाईल दिसते, साऊंड. तिथून तो साऊंड सुरू झाला नमस्कारचा. परत त्याच्या डावीकडे ना तुमचा कर्सर थोडासा. नाही ते नाही, प्ले करा, पहिल्यापासून प्ले करा. एका नवीन व्हिडिओ लॉग सकट तुमच्या समोर. पॉज. हा, आता इथे राईट क्लिक करा त्याच्यावर. नाही, जिथे तुमचा कर्सर आहे तिथे. जरा खाली त्या क्लिप वरती कर्सरच्या जागी क्लिक. मी करत असताना बघितलं नाही का तुम्ही? तिथे क्लिक करा. हा, क्लिक करा. मग माझा मी बघा. नाही, तिथे नाही. जरा खाली द्या, त्या हिरव्यावरती क्लिक करा, हिरव्या भागावरती. इथे आपण त्या लाईनीवर, लाल लाईनीवर. आता राईट क्लिक करा. राईट क्लिक. आता स्प्लिट करा. हा, आता इथून परत प्ले करा. व्हिडिओ लॉग सकट तुमच्या समोर. इथे करा, म्हणजे कट झाला पाहिजे. आता तुम्ही हे स्टॉप शेअरिंग करा. आता मी करतोय, प्लीज माझ्या बरोबर करा. दुसरं काही करू नका. मी करतोय, माझ्या बरोबर करा. ओके, मी आता तुम्हाला पहिला भाग फक्त आधी दाखवतो, कारण आपल्याला पुढे जायचंय, नाही तर हे एडिट होणारच नाही आपलं आज. हे आता आलं इथे. मी पहिला भाग दाखवतोय बघा. परत तुम्ही स्क्रीन शेअर करा ना. हो, करतोय. 1 मिनिट. मी इथे परत ही क्लिप घेतली आहे तुम्हाला दाखवायसाठी. माझी डावीकडे एडिट केलेली ऑडिओ तशीच आहे. आता मी प्ले करणार आहे, हे बघा. नमस्कार, मी मंगेश करंदीकर. एका नवीन व्हिडिओ लॉग. आता इथे मी अडखळलोय, बरोबर. एका नवीन व्हिडिओ लॉग सकट तुमच्या समोर आलोय. इथे पॉज केला मी आणि इथे राईट क्लिक केलं आणि स्प्लिट केलं की त्या बरोबर स्पॉटला तो इथे बघा. हा तुकडा वेगळा, हा तुकडा वेगळा. हा डावीकडचा तुकडा मला डिलीट करून टाकायचा आहे, बरोबर. तो गेला. आता पुढे प्ले करायचं. आता पुढे प्ले केल्यावर काय होतं? हे बघा, आज आपण बघणार आहोत. इथे पण म्हणजे तुमच्या समोर नंतर कट करायचं आहे मला, बरोबर. मुळे मला फॉलो करताय ना? हो सर. हा, हे बघा. तर हा, इथे तुमच्या आता व्हिडिओ मध्ये जी पाठी काही स्पेस जी आहे ना, म्हणजे एम्प्टी स्पेस, तर ती डिलीट कशी करायची? बिकॉज कारण का माझ्या ती डिलीट व्हायची गरज नाहीये. तो फुल स्क्रीन आहे ऍक्च्युली तुमचा.
आता तुम्ही जर का हे बघ, हे आहे ना, हे असं घेतलं तर हा फुल स्क्रीन आहे ऍक्च्युली. हो का? दिस इज द फुल स्क्रीन, दिस इज द स्क्रीन ऍक्च्युली. त्यामुळे ती स्पेस डिलीट करायची नाहीच आहे आपल्याला, ती अजिबात डिलीट करायची नाहीये. आपला फुल स्क्रीन आहे हा. तसं नाही, पण आमचं जेव्हा लाईक व्हिडिओ चालू होतो तेव्हा 2 सेकंड आधी ब्लॅकच असतो आणि मग ग्रीन येतं पार्ट. सो तो स्पेस काढायचा आहे. त्या ब्लॅक स्पेसला क्लिक करून डिलीटचं बटन टाक. मी तर रिमूव्ह एम्प्टी स्पेसेस केलं, पण त्याच्यामुळे होत काहीच नाहीये. मला बघायला लागेल तुझं स्क्रीन. ओके, सो ह्याच्यानंतर हा, ह्याच्यानंतर दाखव जरा. हे जाऊ दे, मुळे मॅडम आपल्या बरोबर येऊ देत. मुळे मॅडम तुम्हाला ऐकू येत आहे ना? हो हो. तुमच्या समोर इथे मला कट करायचं आहे, कारण परत पुढे अडखळलं. स्प्लिट केला, आता प्ले केलं. आता इथे हा मधला पार्ट आज आपण बघणार आहोत असं, आणि हा जो आज आपण मध्ये अडखळलेला भाग डिलीट केला आणि रिमूव्ह केला. आता कसं होतंय बघा हे. आता फक्त तो मध्ये सर, हा जो तुमचा व्हिडिओचा आवाज येतो नाही ऐकायला, तुम्ही जे बोलताय ते ऐकायला येतंय. माझा तर बायबाकर तुम्हाला ऐकू येतोय? अच्छा, कदाचित मी मोठा आवाज जरा वाढवतो. थोडा आवाज वाढवा. हा, आता बघा. नमस्कार, मी मंगेश करंदीकर. एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्यासमोर. आज आपण बघणार आहोत. आता काय झालं, फक्त माझा एक बघतानाचा खाली चेहरा आणि वरती चेहरा हे आपण नंतर करू, ब्रश करू. आता इथे कट केला मी, म्हणजे आता परत मधला एक छोटासा भाग काढून टाकला. असं तुम्हाला शोधून काढून हे सगळे भाग काढून टाकायचे. ओके, आता मी मगाचा व्हिडिओ आहे तो तिथे जाऊन मी परत गोइंग टू स्टार्ट एडिटिंग. आता मी सगळं एडिट करणार आहे. आता तुम्ही बघा, माझ्याबरोबर करता तर जमलं तर करा, कारण ऑलरेडी 10 वाजून गेलेले आहेत. नाहीतर आपला व्हिडिओ एडिट होणार नाही, कारण मला तुम्हाला आणखीन पण 2-3 गोष्टी दाखवायच्या आहेत त्याच्यामध्ये. नाव आता मी फास्ट एडिट करणार आहे आणि तुम्ही फक्त आता काही नाही आहे. आता हे असं स्प्लिट करायचं, एडिट करायचं. हे बघा, आपण ना मराठी लोक का कोणी खरं म्हणजे आपण दुसऱ्यांच्या चुका काढण्यामध्ये पटायत असतो, बरोबर. त्यामुळे माझ्या जेवढ्या चुका आहेत त्या तुम्हाला लगेच कळतील बोलताना. तर चुकीचा भाग तुम्हाला डिलीट करायचा आहे, फक्त एवढंच. फक्त व्हिडिओमध्ये हा लॉजिक आहे, बरोबर. त्यामुळे तुम्ही प्ले करायचं तुमच्याकडे, आणि चूक असेल त्याच्या आधी पॉज करायचं आणि नंतर पॉज करायचं, दोन्हीकडे कट करायचं आणि मधला भाग काढून टाकायचा. एवढंच करायचं. आता मी हे माझ्याकडे सगळं एडिट करतोय, ते तुम्ही ऐका. ओके, मी आता चालू करतो एडिटिंग. आज आपण बघणार आहोत की फेसबुक मार्केटिंग का करतो. व्हॉट्सअपवर आपण खूप लोक व्यवसाय करतो, ग्रुप्स वेगवेगळे जॉईन करतो, ग्रुप्स मध्ये आपण आपले प्रोडक्ट्स टाकतो. पण व्हॉट्सअपचा कस्टमर बेस 250 लोकांचा तसं 255. 255 लोकांपर्यंत एका ग्रुपमध्ये आपण आपले प्रोडक्ट्स टाकू शकतो. आपण 4 ग्रुप जॉईन केले की लक्षात येतं की त्या 4ही ग्रुपमध्ये तिकडचेच मेंबर रिपीट आहेत साधारण 50-60 तरी. म्हणजे थोडक्यात काय होतं की आपण त्याच लोकांकडे जास्तीत जास्त 4 ग्रुप केलं तर आपण किती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. 1000. बरं, त्यांना आपल्या प्रोडक्टची गरज आहे का? गरज असेल तरच ते आपले प्रोडक्ट घेतात, नाहीतर उपयोग काय? याचा अर्थ आपल्याला मोठ्या ऑडियन्सकडे पोहोचलं पाहिजे, मोठ्या कस्टमर बेसकडे पोहोचलं पाहिजे, आणि त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे फेसबुक. आता ह्याच्या पुढे मी उगाच गुगल आणि फेसबुक याचं काय त्याची आज व्हिडिओमध्ये गरज नाही. आता पुढचं मी काय बोललोय, अर्थात गुगल आहेच, पण गुगलवर करणं आणि फेसबुकवर करणं याच्यामध्ये फरक आहे. याच्यामध्ये गरज नाही, कारण मी आता गुगल आणि फेसबुकचं कंपॅरिझन करणारच नाही. उगाच कशाला लांबवायचा, म्हणून हा मधला भाग मी डिलीट करून काढून टाकतो. ओके, फेसबुकवर आपल्याला टार्गेटिंग करता येईल, आपण आपल्याला हवा तसा ऑडियन्स निवडता येईल. हा, थोडक्यात उगाच डायलॉग केलाय, उगाच स्टाईल मध्ये वरती बघितलंय. हा, आता इथे हा हे स्प्लिट केलं. असे बारीक बारीक गोष्टी नंतर करायच्या असतात. आता तुम्हाला फक्त दाखवतोय मी. उगाच वरती बिरती बघून स्टाईल मारायची गरज नव्हती. मी आता इथे करून राईट क्लिक करून स्प्लिट करतोय, डिलीट. आता काय होणार आहे तिथे जरासं वरती बघितलं तर होणार, त्याचं सोल्युशन पण दाखवणार तुम्हाला जायच्या आधी. बघा, थोडक्यात कसं, मला जर का फक्त आणि फक्त 18 ते 20 वयोगटातल्या मुलांसाठी काहीतरी प्रोडक्ट घ्यायचं आहे. समजा मी काहीतरी त्यांना शिक्षणात मदत होईल असं काहीतरी प्रोडक्ट आहे, आयदर ऍप असेल किंवा एखादी पट्टी पेन्सिल. हे आता फारच झालं.
आता मी ऍप असेल ना कट करतो, आयदर ऍप असेल किंवा किंवा राईट क्लिक स्प्लिट. एखादी पट्टी पेन्सिल किंवा राईट क्लिक स्प्लिट. पट्टी पेन्सिल कुठे वापरतात कॉलेजची मुलं? एखादा इन्स्ट्रुमेंट असेल. आता हे मधलं कट केलं की कसं होत आहे बघा. आयदर ऍप असेल किंवा एखादा इन्स्ट्रुमेंट असेल. आता इथे मला नंतर फाईन ट्यून करायला लागेल, पण ते पट्टी पेन्सिलचा भाग गेला. इट वॉज व्हेरी सिली, राईट. ज्यांनी त्यांना अभ्यासात मदत किंवा एखादा रेकॉर्ड असेल जो त्यांना पटकन व्हिडिओज करून ते पटकन ऐकता येण्यासारखा रेकॉर्ड असेल, काहीतरी असेल असं जर का मी प्रोडक्ट बनवलं आणि ते आता उपयोग प्रमाण सर्वात जास्त तर स्टुडंट्स आणि कुठले जराशे मोठे स्टुडंट म्हणजे ग्रॅज्युएशन म्हणजे 12वी नंतर ग्रॅज्युएट होईपर्यंत आणि मे बी पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत हे स्टुडंट जास्ती महत्वाचे असतात. मग तो वयोगट मला निवडता येतो. बरं, ते प्रोडक्ट जर का मुलांसाठी जास्ती असेल तर मुलं फक्त निवडता येतात आणि मुलींसाठी असेल तर मुली पण निवडता येतात. त्याशिवाय मला एरिया, आता समजा मी मुंबईमध्ये आहे आणि मुंबईमध्ये प्रोडक्ट मला आधी मार्केट करायचं तर फक्त मुंबई, फक्त मला फक्त बोलली एवढं पण निवडता येतं. अगदी लोकॅलिटी पर्यंत जाता येतं आपल्याला. म्हणजे इतकं सुपर त्याचं ऑडियन्स सिलेक्शन असतं. त्यामुळे आणि आपण त्याच्यामध्ये सुद्धा लाखो आणि हजारो लोक असतात. आपलं ऑडियन्स सिलेक्शन बरोबर केलं तर आपला प्रोडक्ट बरोबर त्या लोकांपर्यंत पोहोचतो. मला वाटतंय इथे हे खरं म्हणजे व्हिडिओ संपला. आता पुढचं मी प्ले करतो, पण मला ते गरज नाही. बघूया. कुठे जाहिरात करावी लागते पाहिजे हे पाहिजे. थोडेसे ऍडव्हर्टायझिंगला पैसे घालायलाच लागतात. मात्र फेसबुकवर आणि गुगलवरती पेपर क्लिक ही सिस्टीम आहे. त्यामुळे आपण आपलं बजेट ठरवायचं आणि त्या बजेटमध्ये जितकं ऍडव्हर्टायझिंग करता येईल तितकं करायचं. ही अगदी सोपी गोष्ट आहे. एकदा आपण थोडे पैसे टाकून कळलं आपल्याला की हा हे हे ऑडियन्स चालतोय, टेस्ट मार्केटिंग करायचं. टेस्ट मार्केटिंग जर का व्यवस्थित झालं तर आपण आपले पैसे वाढवून आणखीन ऑडियन्स पर्यंत पोहोचू शकतो. एका सिंगल स्ट्रोक मध्ये, एका सिंगल ऍड मध्ये तुम्ही अक्षरशः करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकता. तुम्ही अक्षरशः करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकता. इथे मी चूक केली होती, बरोबर. आणखीन ऑडियन्स पर्यंत पोहोचू शकतो. एका पर्यंत पोहोचू शकतो. ओके, ते राईट क्लिक केलं, स्प्लिट केलं. एका सिंगल स्ट्रोक मध्ये, एका सिंगल ऍड मध्ये, एका सिंगल स्ट्रोक मध्ये, एका सिंगल ऍड मध्ये तुम्ही अक्षरशः करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकता. तुम्ही ऍड मध्ये तुम्ही अक्षरशः डिलीट. एका सिंगल ऍड मध्ये तुम्ही अक्षरशः करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकता. पण फेसबुकची सगळ्यांना भीती वाटते. का वाटते? कदाचित त्याचं शिक्षण मिळत नाही. त्याच्यातल्या छोट्या गोष्टी माहिती नसतात. आपण आपले नुसते एक पोस्ट टाकत राहतो आणि म्हणतो की फेसबुक काय कामाचं नाही, व्हॉट्सअप काय कामाचं नाही. पण आपण टार्गेटिंग जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे त्याचं थोडंसं शिक्षण घेणं आवश्यक आहे. शिक्षण घेतलं मात्र अतिशय सुंदर रिस्पॉन्स मिळतो, गॅरंटी. लवकरच मी फेसबुक मार्केटिंगचा कोर्स चालू करणार आहे. डिजिटल मार्केटिंगचा कोर्स चालू करणार आहे. बेसिक आणि ऍडव्हान्स आणि सेमी ऍडव्हान्स असे 3 वेगवेगळे घेणार आहे. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर मला दररोज PM करा, पर्सनल मेसेज टाका, म्हणजे मला अंदाज येईल की किती लोकांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. धन्यवाद. ओके, सो पुढे काय फार एडिटिंग नव्हतं. मला वाटलं भरपूर एडिटिंग असेल, पण नव्हतं. आता खरं म्हणजे सांगायचं म्हणजे मला सवय झाली कॅमेरा समोर उभं राहायची. नाहीतर पहिले माझी जाम तत्पप्प व्हायची आणि इतक्या चुका करायचो असंख्य. म्हणजे तो अख्खा व्हिडिओ ना कटने भरलेला असायचा, कारण प्रत्येक वेळा मला चुका व्हायच्या. आता सवय झाली म्हणा, पण आय डोंट टेक इट एनिथिंग फॉर ग्रँटेड बेसिकली. आणि आता इथे जर हा प्रॉब्लेम आहे, हा तुम्हाला दाखवायचा आहे मला. आता इथे जो कट केलाय ना, हे बघा, हा इथे कसा जर्क येतोय, बरोबर. म्हणजे थोडक्यात आता इथे आहे, बरोबर, ही फ्रेम आहे आणि ही फ्रेम आहे, ही फ्रेम आणि ही फ्रेम, बरोबर. असं कधी आपलं डोकं कधी वरती चालली होत नाही. इथे काय करायचं तर इथे ना एक सुंदर ट्रान्झिशन नावाचा प्रकार असतो. हे बघा, हा जो दिसतोय तुम्हाला ॲरो इथे डावीकडे, त्याला ट्रान्झिशन म्हणतात. आणि इथे ही ट्रान्झिशन्स येतात. त्याच्यामधला एक ट्रान्झिशन नॉर्मल मी वापरतो अशासाठी
ह्याच्यामध्ये अनेक ट्रान्झिशन असतात, कुठलेही घेता येतात, पण हा फेड जो आहे हा इथे मी टाकला असा, हा बघा ह्याच्यावरती टाकला असा. ओके, तर आता काय होतं बघा. एक नवीन व्हिडिओ आज पण बघा. हा, तो तर फार मोठा झालाय, त्याचं हे कमी करायचं, ओव्हरलॅप किती अगदी थोडासा ठेवायचा. एक पूर्ण फ्रेम पण नव्हे, एवढासाच ठेवायचा आम्हाला. आता बघा, ते जे जर काय ना, तिथे मी थोडासा डिझॉल्ट टाकलाय, म्हणजे इकडचा व्हिडिओ फेड आउट होतोय, त्याच्याच बरोबर वरचा व्हिडिओ फेड इन होतोय. बरोबर, हा व्हिडिओ फेड आउट होतोय आणि हा व्हिडिओ फेड इन एकत्र, त्यामुळे ते दोन्ही असे दिसतात. पण इथे इफेक्ट बघा कसा होतो स्क्रीन, कळतच नाही की आपण आपलं असं झालंय. बघा ना, हे बघा तुम्ही, एकदम हलकासा. मी आता एका फ्रेम मध्ये खाली बघतोय, दुसऱ्या फ्रेम मध्ये वरती बघतोय, पण ते याच्यामध्ये असा हलकासा डिझॉल्व आला. हे बघा, परत दाखवतो, हे बघा, हे बघा. हा जर असा आणखीन मोठा केला ना, जरा फारच मी कमी केला, जरासा मोठा केला ना, तर आणखीन हलकासा येईल बघा. हे बघा, अरे सॉरी, जरासा त्याला हलकासा द्यायचा रिझॉल्व. सिमिलरली इथे पुढे पण तसंच केलंय मी. ही जी फ्रेम आहे माझी, हे बघा, हे बघा, ही फ्रेम आणि ही फ्रेम अतिशय वेगळी आहे बघा, एक आणि 2. यू कांट हॅव दिस. तर आता मला इथे 2-3 गोष्टी करायला लागणार आहेत. मला इथे आधी पुढची फ्रेम काय बघायला लागेल, हे निदान ऍटलिस्ट तोंड उघडलं तरी तेवढं, तोंड उघडं आणि डोळे असं नको. मग इथे जाऊन मी जराशी ही जी आहे ना, ही मी मोठं करून घेतो जरा, आणि हा जो भाग आहे हा जरासा खेचतोय, म्हणजे निदान अगदीच ते दिसणार नाही असं विचित्र. आता फ्रेम कशी दिसतेय हे बघा. आता जरा तरी बरं आहे, बरोबर आहे ना. मगाशी तोंड पण बंद होतं, डोळे मिटलेले होते. आता इथे तोच मगाचा फेड टाकायचा. हा बघा फेड, बरोबर, हा फेड टाकला इथे, आणि जराशी कमी केली याची. 2 सेकंद म्हणजे फारच जास्ती होतात. 1 सेकंद समजा केला मी इथे, आणि इथे क्लिक करायचं की बघा, म्हणजे फेसबुकवर आपल्याला असं करायचं. ओके, असं केलं ना की ते तुमचं खरं म्हणजे पापधुत्ती जातात थोडीशी आपण केलेली व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या वेळेला. आणि अशा रेकॉर्डिंग मध्ये ना बरेच वेळा चुका होतात. म्हणजे कितीही तुम्ही एक्सपर्ट असला ना, आणि तुम्हाला कल्पना करवणार नाही, पण मोठे मोठे ऍक्टर्स आणि मोठे मोठे बोलणारे हे पण भरपूर चुका करतात रेकॉर्डिंग करताना. आपण स्टेजवर जेव्हा बोलतो ना, तेव्हा लक्षात येत नाही. कारण आपण आता मी जर का चूक केली तर तुम्हाला लक्षात पण येणार, कारण नॉर्मल बोलताना चुका होतात. पण आता लोकांसमोर प्रेझेंट करायचं आहे म्हटलं, तिथे बघा परत आणखीन एक, हे बघा, इथे तर फुल स्टाईल मारलेली आहे, तुम्हाला माहिती आहे. आता इथे काय करायचं, इथे तर मला बघायलाच लागेल. बघूया काय करता येईल आता इथे. हे बघा, इथे तर अगदी फुल स्टाईलच आहे. हे तर विचित्र आहे. आता मी इथे ना असा हलका बिलका फेड टाकणार नाही, मी डायरेक्ट इथे आता काही, म्हणजे हे बघा, हा असं काहीतरी आता फेड करू 1 सेकंद, आणि हे बघा, थोडक्यात कसं, आता काचीचा तुटायचा आवाज पण आहे त्याच्यावर, ते नकोय बाबा. काहीतरी समथिंग समथिंग लाईक दॅट आहे ना. त्याच्यामध्ये काचेचा तुटायचा आवाज आहे, चक्क त्यांनी एक आवाज दिलेला आहे. आय डोंट वॉन्ट दॅट. तो लेट मी चूज समथिंग. मग आजचाच फेडच घेतो मी सरळ. तसा सेफ असतो फेड, म्हणजे सेफ. तसा ऑडियन्स निवडताय. मला जर का बरोबर, तर ते काय होतंय माहितीये का, ते कॉन्स्टंट गेन, म्हणजे इथे ऑडिओ आहे ना, हा तो ऑडिओ आणि हा ऑडिओ आता मिक्स होतोय, म्हणून तसं. हा मॅडम थकलात? हा सर, थोडी कंटाळली आहे. कारण तुम्ही माझ्या बरोबर करत नाही म्हणून कंटाळले. एनिवे, हे कळलं तुम्हाला आतापर्यंत काय केलं ते. असा कट करत मध्ये मध्ये फेड टाकत राहायचे. आता तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला दिलेलाचा व्हिडिओ तुम्ही प्रॅक्टिस करा. मात्र उद्या थोडा वेळ काढा आणि करा प्रॅक्टिस प्लीज. ओके, दिस इज हाऊ यू कट व्हिडिओ. हे सगळं व्हिडिओ कट करून झाला. आता एक महत्वाचं काम मगाशी राहिलं, ते म्हणजे हा व्हिडिओ मी आता घेतला इथे आणि डबल क्लिक केला. डबल क्लिक, सिंगल क्लिक नव्हे, डबल क्लिक केला. बरोबर, हा व्हिडिओ डबल क्लिक केल्यावर ही विंडो ओपन होते. सिंगल क्लिक केल्यावर फक्त आपल्याला ती ओपन. ह्याच्यामध्ये खाली
याच्यामध्ये खाली क्रोमा की नावाची एक आहे. क्रोमा की दिसतंय तुम्हाला? क्रोमा की. त्या क्रोमा कीला सिलेक्ट करायचं आणि हा जो आय ड्रॉपर आहे हा आय ड्रॉपर घ्यायचा आणि या ग्रीन कलरवर न्यायचा. अच्छा. ओके. हा ग्रीन कलर न्यायचा. आता काय झालं, चुकून माझा हल्ला व्हिडिओ. एक मिनिट कॅन्सल करतो. डबल क्लिक करायचा, डबल क्लिक करायचा, खाली जायचं आणि क्रोमा कीला क्लिक करायचं आणि कुठला कलर क्लिक करायचा आहे तो काढून टाकायचा, तो घ्यायचा आणि ओके द्यायचं. आता काय झालं बघा, बॅकग्राऊंड ब्लॅक झालं. येस. आता मी काय करतो, माझ्या मीडियाच्या मध्ये जातो. ओके. आणि हा आता इथे ह्या एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की आमच्या नॉर्मल एडिटिंग सॉफ्टवेअरमध्ये खालचा लेअर खाली असतो, वरचा लेअर वर असतो. या सॉफ्टवेअरमध्ये उलट आहे. त्यामुळे हे जे व्हिडिओज आहेत सगळे आता जे घेतलेले आपण, हे आता मी काय करणार आहे बघा, हे असे घेऊन हे सगळे असे सिलेक्ट केले, सगळे असे सिलेक्ट केले आणि खाली खेचून खालच्या लेअरवर आणले आणि हा जो आत्ता घेतला होता हा वरच्या लेअरवर आणला. ओके. आणि मोठा करून गेला पाहिजे मला, मोठा करून हा खेचता. हा स्टील फोटो आहे बरोबर, हा मागचा आहे तो स्टील फोटो आहे. पण आता त्यांनी झालं काय बघा. नमस्कार, मी मंगेश. अरे असं काय झालं, हा हे बघा, फेसबुक मार्केटिंग करतो, व्हॉट्सअपवर आपण खूप लोक व्यवसाय बरोबर. इतकं सोपं असतंय, म्हणजे अक्षरशः सॉफ्टवेअरची कमाल असते, बाकी काही नसतं करायचं. फक्त ग्रीन स्क्रीन नीट लाईट झाला पाहिजे. ग्रीन स्क्रीनचा कलर जर का इव्हन असेल तर मला कुठेही ठेवू शकतो, अक्षरशः जगाच्या पाठीवर कुठेही ठेवू शकतो. आता फक्त या क्लिपला मी तो ग्रीन स्क्रीन दिलाय, या क्लिपला दिला नाही तर म्हणजे ग्रीनच दिसणार इथे. पण आता हा सीन होता, बरं कंटाळा आला मला तिकडे उभा राहायचा, मी या सीन यू कॅन चेंज द. मला हे जरा परत एकदा सांगा ना. हो सांगतो. कुठलं ते बॅकग्राऊंड तुम्ही कसं बदललं, ते ब्लॅक बदललं ते कळालं मला. नाही एक मिनिट, काय करायचं, हा माझा ओरिजिनल होता बरोबर. हे बघा, आपण पहिले जो व्हिडिओ होता तो आपला वरती व्हिडिओ होता, हो बरोबर. आता काय असतं ह्याच्यामध्ये, ह्या सॉफ्टवेअरमध्ये वरचा व्हिडिओ म्हणजे पहिला व्हिडिओ आणि मग दुसरा व्हिडिओ बरोबर. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, पहिला व्हिडिओ खाली असतो या सॉफ्टवेअरमध्ये आणि दुसरा व्हिडिओ वरती असतो. म्हणजे जसा व्हिडिओचा नंबर वाढत जातो तसा तो वरच्या लेअरवर येतो बरोबर. त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ आहे ना आधी खाली घ्यायला पाहिजे. बरं. आणि म्हणजे आता तुम्ही करताना 2 नंबरवरच घ्या व्हिडिओ आणि वरच्या लेअरवरती म्हणजे 1 नंबरच्या लेअरवरती. 1 नंबरचा लेअर म्हणजे आता खालचा लेअर बरोबर. इथे 1 नंबरचा लेअर म्हणजे खालचा लेअर. आणि हा जरा मोठा करून बघूया आपण. आता ही क्लिप आहे बरोबर. या क्लिपला डबल क्लिक करायचं, खाली जायचं, क्रोमा कीला क्लिक करायचं, हे क्लिक करायचं, ग्रीन कलर द्यायचं. की तुमचा तो लेअर दिसायला लागला खाली आणि हा माझा ग्रीन कलर सगळा निघून गेला. सेम इथे आता ह्या व्हिडिओला बघूया. ह्या व्हिडिओला तर केलेलं नाहीये त्यामुळे या व्हिडिओला ग्रीन दिसणार तुम्हाला. केलं वाटतं, हा मगाशी केलं मी याला. एक मिनिट, तिसरा घेऊया ना आपण, खूप क्लिप आहेत आपल्याकडे. हे बघा, आता ह्या व्हिडिओला करूया. हा व्हिडिओला ग्रीन आहे, त्याला डबल क्लिक करायचं. हा याच्यासाठी डबल क्लिक करायचं, डबल क्लिक करायचं, क्रोमा कीला जायचं, याला क्लिक करायचं, ग्रीन स्क्रीन करायचं, ओके द्यायचं. आता त्याच्या खाली कुठला व्हिडिओ नाहीये म्हणून मग दुसरा व्हिडिओ घ्यायचा बरोबर. आणि आता याच्या मागे आपल्याला व्हिडिओ पण टाकता येतो बरं का. म्हणजे आता हा जो व्हिडिओ आहे हा एमपेग आहे का, एमपेग आहे बघा. हा जो व्हिडिओ आहे हा पण टाकता येतो याच्यामध्ये. व्हिडिओ खेचता येत नाही बरं का त्याचं. हे बघा, हे बघा. अरे बापरे, सो सॉरी. हे बघा,
असं पण करता येतं. म्हणजे दुसरा व्हिडिओ घेऊन तो पण टाकता येतोय बघा. तर याच्यात तुमचा आवाज ऐकायला नाही आला रे, याच्यात नाही, पाठचा प्रॉब्लेम झाला. कारण मी आता माझा व्हॉल्यूम कमी केलाय खूप. त्या म्युझिकचा आवाज खूप जास्ती आहे कारण माझ्या पण कानामध्ये. जरी तुम्ही व्हॉल्यूम वाढवला तरी त्याच रेशोमध्ये वाढणार ना ते, की त्याचा जास्त आवाज नाही येईल? नाही 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 हे बघ इथे दिसतंय हे दिसतंय हा त्याचा व्हॉल्यूम कमी केला. आता मी वरच्या व्हॉल्यूम कमी केला. आता प्ले केल्यावर आणखीन कमी करूया आपण. आता 0 झाला. ओके असं वाटतं तुम्ही जास्त करतात. ओके हो. ही मोठा आवाज कसा येतो? पाऊस पडतोय बाहेर चक्क, व्यवस्थित पाऊस पडतोय चक्क, प्रॉपर पाऊस पडतोय बाहेर चक्क, प्रॉपर पाऊस पडतोय. बरं आणखीन एक तुम्हाला दाखवायचं होतं मला. आता समजा इथे नुसतं म्युझिक आहे असं समजा, याच्यामध्ये व्हिडिओ नाही. आता मी बोलतोय इथे मला म्युझिक नकोय. काय केलंय तुम्ही बघायला पाहिजे. काढायला पाहिजे. ठीक आहे. आता समजा अशी कंडिशन असेल की मी बोलतोय, मी पॉज केलं की मला म्युझिक हवंय आणि बोलायला लागल्यावर म्युझिक नकोय. बरोबर. आता आपण हे काढून टाकू आणि हे जे म्युझिक आहे खाली टाकू. फक्त म्युझिक, हे फक्त म्युझिक आहे. हे आवाज कमी करतो. हे काय झालंय? रात्री मी करताना चुकलोय. झोपू लागली मला खूप बस. मॅडम सोडतो तुम्हाला मी आता. आता पटकन हे बघा, हे आहे ना इथे आपण जर का मला बोलताना व्हॉल्यूम कमी हवा असेल तर इथे कंट्रोल याच्यावरती तुम्हाला कंट्रोल क्लिक किंवा ऑल्ट क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक करायचं. ऑल्ट क्लिक केलं जर का तुम्ही की तुम्हाला बरोबर तिथे मिळतं. आणि मग हा जो नोड आहे, हा नोड फक्त खेचायचा खाली, हा वाढवायचा. म्हणजे हा ऑल्टरनेट आवाज कमी जास्त करता येतो आपल्याला. सर हे नाही कळलंय, जरा परत एक्सप्लेन करा ना. ओके हे बघ, डिलीट करतो. साऊंड फाईल आहे माझ्याकडे. आता समजा माझा आवाज असा आहे, इथे मी गॅप आहे माझा. असं समजूया आपण, इथे गॅप आहे आणि इथे दुसरंच काहीतरी. आता असं आहे. आता समजा इथे मी स्लाइड दाखवली, बरोबर. इथे स्लाइड दाखवली आणि मला काय, मी बोलत नाही. इथे म्युझिक मोठं असतं तर चालेल, पण मी बोलायला लागल्यावर मला म्युझिक कमी हवंय. बरोबर. आता मी हे म्युझिक इथे पेस्ट करतो. बरोबर. वरतून म्युझिक जसं आपण साऊंड फाईल टाकली, म्युझिक काढतो. आता इथून म्युझिक चालू होतं. हे बघ, आता इथे माझा व्हॉइस आहे, बरोबर. पण मी आता इथे दाखवणार, इथे माझा व्हॉइस आहे. आता इथे ऑप्शन क्लिक किंवा कंट्रोल क्लिक किंवा तुमच्याकडे जे बटन असेल ते ट्राय करा. याच्यावर क्लिक करायचं, या साऊंड वाईजवर क्लिक करायचं आणि कंट्रोल क्लिक किंवा ऑप्शन क्लिकवर तुमचा कर्सर बदलतो बघ, बरोबर. कर्सर बदलतो. हा बदलून इथे क्लिक करायचं. इथे एक नोड ऍड झाला बघा.
एक नोड ऍड झाला, बरोबर. आणि परत कंट्रोल क्लिक केलं, इथे एक नोड ऍड झाला, इथे एक नोड ऍड केला, इथे एक नोड ऍड केला. आता काय झालंय, माझा व्हॉइस असताना मी इथे एक नोड ऍड केलाय आणि इथे आता इथे मला साऊंड वाढवायचे, इथे कमी करायचं, इथून मी कमी करून घेतला. हा आता मी इथे कमी केला, साऊंड कमी केला. इथे म्युझिक नकोय, माझा आवाज आहे तिथे म्युझिक नको, बरोबर. पण जेव्हा मी ह्या व्हिज्युअलच्या ऐकले येतो तिथे मला म्युझिक हवंय, तिथे थोडंसं वाढ. म्हणजे मी म्युझिकचा व्हॉल्यूम कमी जास्त करतोय थोडक्यात. हे दिसतंय ना, वेव्हफॉर्म दिसतोय त्याचा. हे बघ आता कसं होईल. आपण आपले पैसे वाढवून एका सिंगल स्ट्रोक असं आपण व्हॉल्यूम कमी जास्त करू शकतो आपल्याला. तो नोड ऍड करायचा तुमच्या विंडोजमध्ये. जर ऑप्शन ऑल्ट क्लिक असेल ना तर कंट्रोल क्लिक असेल, कंट्रोल क्लिक केलं तर एनिवे आपण आता थांबूया. आपण उद्यापर्यंत कंटिन्यू. आज जे केलं ते प्रॅक्टिस करा, बरोबर. आजचं जे केलं सर्वात महत्वाचं आहे. बाकी सगळं जे असतं ना हे फक्त गिमिक्स असतात. आज जे केलं आहे हे सर्वात महत्वाचं. हे जे कट्स करता येतात आणि व्हॉल्यूम कमी करता येतो हे सर्वात महत्वाचं असतं. उद्या मी आणखी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो. ओके. माझ्या उशीर झालाय आता, 10:30 वाजलेत. मुळे मॅडम तर ऑलरेडी कंटाळले दिसत. सो आय शो यू टुमॉरो. उद्या जरा लवकर चालू करता येईल का आपल्याला? हो सर, उद्या आपण 8:30 वाजता सुरू करूया. शक्य आहे का? हो, मला शक्य आहे. हो आहे ना, हो आहे ना. सगळ्यांना शक्य आहे? 8:30 वाजता का 8 वाजता? हा, 8ला चालेल, कारण ते 10 नंतर झोप यायला लागते सर. मी निशाचर माणूस आहे, त्यामुळे माझं तुम्ही बघितलं असेल, मी जेव्हा पोस्ट करतो व्हिडिओ ते रात्री 12 साडेबाराला. माझं नॉर्मल झोपायची वेळ 12:30 आहे. नाही, ऍक्च्युली मी पण 12 पर्यंत जागते, पण थकली कंटाळा आला की मग झोप येते. माझा प्रॉब्लेम असा आहे की मी 3 वाजता झोपणार तर मी 5:30ला बरोबर जागा होतो. अरे बापरे. हो, 5:15 5:30ला जागा. मी 1 तास वॉकिंगला जातो. बापरे. हो, 1 तास वॉकिंग करून मग घरी येऊन थोडासा व्यायाम करून मग माझं कामाला सुरुवात होते. पण आता माझं काम सकाळी जे 8 8:15ला चालू होतं ते असं रात्रीपर्यंत असतं काम चालू. आधी लेक्चर्स असतात दिवसभर बाकीची. मग माझी ह्या बिझनेससाठी जे आता मी बनवतोय, मी नवीन ऍप बनवतोय, त्या ऍपसाठी व्हिडिओ बनवणं चालू असतं. असं करत 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 माझा दिवस असा एवढा मोठा असतो. तर तुम्ही मग आमच्यापेक्षा यंग आहात. मी ना, मला माहित नाही तुमचं वय काय आहे ते विचारायचं नसतं म्हणतात. 100%. म्हणजे जरी वयाने तुम्ही मोठे असलात तरी फिजिकल लहानपणीची पुण्य आहे. लहानपणी कॉलेजमध्ये असताना शाळेमध्ये भरपूर ट्रेकिंग केलंय. म्हणजे इतकं अचाट ट्रेकिंग केलंय की त्याला काय लिमिटच नाही. अगदी MSc ला असेपर्यंत ट्रेकिंग केलंय. चिक्कार म्हणजे चिक्कार. हो, खूप ट्रेकिंग. व्यायाम केल्याने माणूस फ्रेश राहतो. व्यायाम केल्याने. आणि आता ती पुण्य संपल्यात म्हणून परत पुण्य कमावतोय, कारण पुढच्या वयामध्ये ते पुण्य पुरेशी होणार नाहीत. त्यामुळे आता रोज सकाळी नियमाने जातो आणि व्यायाम करतो आणि परत येतो फ्रेश इन्व्हर्नेट टाईम. त्यामुळे बॅटरी ड्युरासेल लावून ठेवली आहे ती. एनिवे, उद्या भेटूया परत. मग उद्या 8 वाजता ना? हो सर, 8 वाजता. 8 o'clock. म्हणजे मग ते 10 वाजेपर्यंत चाललं तरी हरकत नाही. तुम्ही फ्रेश राहा. हा, आता मग एक काम करतो, आपलंच अजून झालं नाही त्यामुळे उद्या मी कोणाला बोलवत नाहीये. ओके. आपण नक्की बोलू सर. नाही बोलवत. झालं असतं आपलं आतापर्यंत जसं हवं होतं तसं, तर मग मी ऑप्शनल ठेवलं होतं. मी काय अजून कोणाला सांगितलं नव्हतं, फक्त आयडिया देऊन ठेवली होती की कदाचित बोलेन तुम्हाला. त्यांना सांगेन मी नंतर केव्हा तरी घेईन त्यांचं. ओके. त्यामुळे उद्या आपणच करूया. आणि बर्थडे मॅडम, तुम्ही उद्या कॉम्प्युटर घेऊन बसा, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर घेऊन बसा. आणि हे मात्र आता घरी गेल्यावर प्रॅक्टिस करा, त्या घरी गेल्यावर. नाही, मी लॅपटॉप बोलवलाय, आणला लॅपटॉप, आता करेल मी. ओके, चलो मग.
भेटूया मला उद्याला. विचारायचं होतं एक. हा बोला ना, बोला बोला. ते तुम्ही मी जे तुम्हाला व्हिडिओ पाठवले ग्रुपला, काय झालं पुढे त्याचं? नाही, अजून मला करायला वेळ झाला नाहीये. त्याचा व्हिडिओ जो आहे ना, त्याचा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याचा प्रॉब्लेम काय आहे की ते गाणं त्यांनी म्हटलंय तिथे स्टेजवरती, त्यामुळे तो सगळा अँबियंट साऊंड तसाच आहे. जर का ते रेकॉर्डेड गाणं असतं तर आपल्याला तो रेकॉर्डेड गाणं घेऊन त्याच्यावर डान्स करता आला असतं, पण ते गाणं तिथे म्हटल्यामुळे त्याच्यावर काम करायला लागणार आहे. ते पण मी तुम्हाला शिकवतो कसं करायचं. जरासं त्याला मॉडिफाय केलं तर जरा बरं दिसेल. फार फरक पडणार नाही त्याच्यामध्ये, जरासा कमीच फरक पडेल, पण आय शो इट टू तुम्हाला कसं करायचं. ओके सर. आणि सेकंड सर, मी की एक हा जो व्हिडिओ आहे, म्हणजे व्हिडिओ तुम्ही एडिटिंग शिकवताय, हा, तर तुमच्याकडे फोटोग्राफ्स आहे आणि त्याचा तुम्हाला एक छानसा व्हिडिओ बनवायचा आहे, तर असं शक्य आहे का? हो ना, ते उद्या दाखवायचं आहे. आता आज दाखवणार होतो, पण आज नाही झालं, मग उद्या दाखवणार आहे. अच्छा, फोटोचा व्हिडिओ करणं. फोटो नाही, नुसतं फोटो नाही, फोटो आणि व्हिडिओ किंवा फोटोचा व्हिडिओ किंवा हे सगळं कसं करताय हे उद्या दाखवणार आहे. पण तुम्ही आता बघा काय होईल माहितीये, तुम्ही जर काय याचं प्रॅक्टिस नाही केलं तर आपल्याला उद्या पुढे जाता येणार नाही. आणि म्हणजे आजची नक्की प्रॅक्टिस करा. हा बोल बोल. त्याचे मूवीज मध्ये वगैरे ते सगळी स्मूथ ट्रान्झॅक्शन असतात, राईट? आय मीन फेसचा एक असतो व्हिडिओ आणि त्याच्यानंतर मग नंतर फुल बॉडीचा असतो, लगेचच असतो, पण त्यांच्याकडे फेड वगैरे काही वापरायला लागत नाही. सो ते कसं मॉर्फिंग करतात मग 3D अॅनिमेशन असतं. हो का? अॅनिमेशन असतं. मी तुम्हाला एक माझा व्हिडिओ शेअर करेल, मी शूट केलेला. ओके, म्हणजे माझी मुलगी डान्स करत आहे आणि मी तो शूट केलाय. बर पाठवा ना. पण गाणं पण मी कसं दुसऱ्या मोबाईलवर चालू ठेवलं, मला ते गाणं काही त्यात टाकता नाही आलं. नाही, मग ते सोपं करायला आता मुळे मॅडम जे पाठवलंय ना ते करायला जरा कठीण आहे. ते पण मी दाखवणार आहे तुम्हाला. एक दुसरं सॉफ्टवेअर दाखवणार, त्याची पण लिंक पाठवून ठेवतो. ऑडॅसिटी नावाचं सॉफ्टवेअर आहे, ते डाउनलोड करून घ्यायला लागेल, त्याच्यावर ते करता येईल साऊंड त्याचा. ते दाखवीन तुम्हाला उद्या, पण ते कठीण आहे. व्हिडिओ आहे 2, पाठवा तुम्हाला शेअर करते. आणि त्याचं गाणं आहे ना ते पण पाठवा. बरोबर, म्हणजे मला ते बरोबर कळेल. बरोबर, त्याच्याबरोबर गाणं पण पाठवा. ओके सर, तुम्ही लिंक पाठवून ठेवा त्या वेळेची. हो पाठवतो. ओके सर, चला. काय चाललंय मी का नाही, तसं राधिका सुद्धा डान्स वगैरे करते ना, तर आम्ही तिचे व्हिडिओ पण बनवतो सॉर्ट ऑफ. तर तेव्हा बॅकग्राऊंड मध्ये म्युझिक कसं लावायचं आई म्हणत होती, तर मी म्हटलं की लाईक आपला आधी तो व्हिडिओ आहे तो विदाउट साऊंड जर डान्स केला किंवा पार्टी असतं तर, आणि मग खाली जसं आता आपण म्युझिक फाईल आणली तशी आणली तर मग एकत्र होईल, राईट? परफेक्ट. फक्त स्टेप मॅच करायला लागते आणि जिथे सुरुवात होते तिथे बरोबर ते गाणं, सॉरी माझा ते फक्त होतं, शिंक येते आणि नाही येते असं होतं. पण ते तर मी काल मुळे मॅडमला पण सांगितलं, ते करणं सर्वात सोपं. म्हणजे रेकॉर्डेड गाण्यावर जर का तुम्ही करत असाल ते अक्षरशः 2 मिनिटात करतायत. 2 मिनिटात. तो बडे मॅडम जे पाठवणार ते 2 मिनिटात होतं, नॉट इव्हन 2 मिनिट्स. पण जे रेकॉर्ड केलं असतं लाईव्ह, त्याचा साऊंड फिल्टर करून तो चांगला करणं त्याला कठीण असतं, पण ते दाखवणार. ठीक आहे, मी उद्या अजेंडा लिहून काढतो. उद्या तुम्हाला साऊंडचा दाखवायचा आहे, तुम्हाला फोटोग्राफ आणि व्हिडिओ किंवा नुसत्या फोटोग्राफी व्हिडिओ कसा बनवायचा दाखवायचा आहे, आणि तुम्हाला मी रेकॉर्ड कसा करायचा साऊंड ते पण दाखवेल. बराच वेळ उद्या घेऊन या. ठीक आहे, 8 वाजल्यापासून घेऊन या. 8 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत तयारी ठेवा 3 तासाची. ओके, मी क्लाससाठी दुसरा मोबाईल घेतला, एक बाजूला ठेवून दिला. चांगला आहे. नेट जरा चालत नव्हतं. सर, आम्ही काय केलं, एक बोलू का? हा बोला ना. आम्ही लॉकडाऊन मध्ये काय केलं की बाहेरगावच्या सगळ्या मैत्रिणींनी आपापल्या घरी शूटिंग केला. बर. आणि मग ते एका मैत्रिणीला पाठवलं, तिने एडिट करून मग सगळ्यांचा व्हिडिओ मिळून एक वेगळा व्हिडिओ बनवला गाणं टाकून. बर 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 बर. हा, मग तसं करता येतं ना. सोपं असतं ते एकदम. ऍक्च्युली जे काय आपण शिकलो ना तेच सगळं आहे, बाकी काही नाहीये. तर आजचा जो होता तो सर्वात महत्वाचा होता. कटिंग कळलं, कटिंग बरोबर कुठे करायचं कळलं की तुमचं 95% काम झालं, 75% काम झालं. दॅट्स ऑल. आता माझा जो व्हिडिओ आहे ना तुम्हाला पाठवायला, तो तुम्ही सगळ्यांनी एडिट करायचा शेवटपर्यंत. ठीक आहे, चुका सगळ्या मधल्या काढून टाकायच्या आणि एकत्र करायच्या आणि मध्ये ट्रान्झिशन टाकायचे. एवढं फक्त करा तुम्ही. ठीक आहे. तर मी मेघाला बरोबर बसवले तर तुम्हाला हे नाही ना, म्हणजे तिला काही नाही.
तिला पहिल्यापासून बसवायला हवा तुम्ही, काय प्रॉब्लेम. नाही, हो, मला मलाही तसंच वाटत आहे. कॉम्प्युटरचं मला कधीच मी केलं नाही बऱ्याच वर्षात गेली काय माझं असं काही नाही आहे, मी उगाच काहीतरी डोक्यात घेऊ नका. आय डोंट बॉदर अबाउट ऑल दिस. खरं म्हणजे ना, हो, हा काय म्हणताय, माझा पण मुलगा ना साईडला येतो, असा बघतो माझ्याकडे व्हिडिओ मध्ये, तिकडल्या तिकडून चालला जातो तो. आणि खरं तर गाणे एडिट तोच करतो. पण मग याला बसू दे ना त्याला, पण काय प्रॉब्लेम. खरं सांगायचं तर माझे हे करायचे 2 उद्देश आहे. एक म्हणजे मला लोकांपर्यंत पोहोचायचं, व्हिडिओची कला ही सगळ्या लोकांपर्यंत गेली पाहिजे, असं माझं अगदी स्पष्ट मत आहे. की हे आणि हा प्रकार इतका महागडा बनवून ठेवला लोकांनी. मी स्वतः मीडियावाला आहे, मला माहितीये ना. आता तुम्ही मला सांगितलं एल&टीचा व्हिडिओ बनवला, मी काय 1500 रुपयात नाही बनवणार, मी त्याला 15 लाख रुपये चार्ज करेन. पण ते एल&टी झाले. आता उद्या जर का कोणी केटरिंग करणार असेल, फराळाचं बनवून देणारे असतील कोणी बायका किंवा कोणी घरात, त्यांनी कसा व्हिडिओ बनवायचा, बनवू शकत नाही. किंवा कोणी सोशल सर्व्हिस करणार आहे, त्यांनी व्हिडिओ बनवायला मग एजन्सीकडे गेल्यावर हजारो रुपये देऊ शकत नाही. माझं अगदी स्पष्ट मत आहे की दिस स्किल आणि बेसिक स्किल आहे, फार काय मोठं नाही आहे. ऍनिमेशन शिकवत नाही, ऍनिमेशन येत नाही, पण हे बेसिक स्किल निदान कट करून सगळं एकत्र व्हिडिओ बनवायचं एवढं तर आलं पाहिजे. हे वर्ड एक्सेल पॉवरपॉईंट शिकणार काय, ते मात्र सगळ्यांकडे गेलं पाहिजे. म्हणून मी कोर्स एवढा एकतर कॉम्पॅक्ट ठेवलाय आणि 1500 रुपये ठेवले. कारण काय होतं, मध्ये तर मी एकदा फ्री केला होता एक दिवस. मग फ्री केल्यावर काय झालं, 50 लोकांनी रजिस्टर केलं आणि 5 लोक आले. नाही, किंमत पाहिजे त्याला, किंमत होतं. मात्र तुम्ही तर व्यवसाय करणार, तुम्हाला बरोबर किंमत नसेल ना त्याची किंमत लोकांना राहते. त्यामुळे मग मी थोडी किंमत ठेवली. पण तुम्ही 2 काय 4 लोक येऊन बसा, मला काही फरक पडणार नाही. आणखी कोणाला येऊन बसवा, इट डझंट मेक अ डिफरन्स. ठीक आहे, आणखीन 2 लोक शिकून जातील ना, आणखीन काय, इज बेटर, एवढंच फक्त. एनिवे चलो, असंच बोलता बोलता पाठ झाले. मुळे मला माझ्याकडे रागाने बघतायत, कधीपासून झोपा येतो ना, कंटाळा आलाय. चलो, उद्या भेटूया रात्री 8 वाजता बरोबर. ठीक आहे, बाय. गुड नाईट. बाय मेनिका. बाय. बाय.